मॅथेमॅटिक्स मधला महत्वाचा चॅप्टर आपण चालू करतो आहोत. चॅप्टरचं नाव आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन कळला पाहिजे. स्ट्रेट लाईन जर कळला तर तुम्हाला काय कळणार आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता एक लक्षात घ्या, सीईटीचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून सांगण्यापेक्षा तुम्ही हे कधीतरी शिकलाय त्याची तुम्हाला आठवण करून द्यायची. कधीतरी शिकलाय म्हणजे तुम्ही 11वीत असताल, 11वीत तुम्ही हे शिकलेलं आहे आणि तुमचं हे ऑलरेडी क्लिअर आहे असं अझम्पशन धरून मी काय करणार आहे, पुढचं शिकवणार आहे. मला वाटेल तर कुठल्या तरी एखाद्या पॉईंटला मी थांबेल. जे आवश्यक वाटेल तेवढं लिहून घ्यायचंय, जे आवश्यक वाटेल ते फॉर्म्युले लिहून घ्या. शक्य झालं तरी पॉवर पॉईंट तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करेल, जर ती तुमच्यापुरती राहणार असेल तर. ठीक आहे. सो पहिला पॉईंट आहे स्लोप ऑफ द लाईन. मग स्लोप ऑफ द लाईन काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस त्याच्या बरोबर केलेला अँगल, कुणी तयार केलेला अँगल, लाईनने, त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्क्लिनेशन. काय म्हणतो त्याला आपण, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आणि त्याचा टँजेंट, अँगल ऑफ इन्क्लिनेशनचं टँजेंट म्हणजे काय मिळतो आपल्याला, स्लोप. स्लोप कुठल्या अक्षराने दाखवला जातो, एम या अक्षराने दाखवला जातो. सो एम इज इक्वल टू टॅन थिटा. एम इज इक्वल टू टॅन थिटा. जनरली हा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन असतो तो 0 ते 180 दरम्यान कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकतो. 0 सुद्धा घेऊ शकतो. 0 कोणाला घेतो, एक्स ऍक्सिस. 0 कोणाला घेतो, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ने पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल किती असणार आहे, 0. 180 डिग्री कोणाला घेणार आहे, 180 डिग्री कोणाला घेणार आहे, दुसऱ्या दिशेने, म्हणजे या बाजूला जर गेलेलं काहीतरी वेगळं दाखवलेलं असेल तर. बरं, अजून 0 कोणाला दाखवतो, होरिझॉन्टल लाईन. कोणाला दाखवतो, होरिझॉन्टल लाईन. होरिझॉन्टल लाईन म्हणजे लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बरोबर, ठीक आहे. 90 डिग्री कोणाला घेतो, वाय ऍक्सिस. 90 डिग्री कोणाला घेतो, किंवा दुसरी कुठलीही व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन म्हणजे पॅरलल टू वाय ऍक्सिस. पॅरलल टू वाय ऍक्सिस. ठीक आहे. So this is line which makes an angle theta with the positive direction of x axis. This theta is known as angle of inclination. Angle of inclination. आणि हिचा स्लोप आपण काढणार आहोत. मग स्लोपचा फॉर्म्युला काय, m is equal to tan theta. m is equal to tan theta. या निमित्ताने काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. थीटा महत्वाचा आहे, त्याच्या टँजेंटच्या व्हॅल्यू महत्वाच्या आहे. tan 0 0, tan 0 0, tan 30 1/√3, tan 30 1/√3, tan 45 1, tan 45 1, tan 60 √3/2, tan 60 √3, फक्त √3, tan 90 not defined, अव्याख्यित, अनंत असं म्हणून त्या दिवशी म्हणत होतं. सो काय सांगितलं मी, tan 0 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3, tan 90 not defined. ठीक आहे. जर अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती असेल, 60 डिग्री, सो ऑब्वियसली स्लोप किती येणार आहे, √3. tan 60 इज इक्वल टू √3. जर स्लोप 1 असेल, स्लोप किती आहे, 1, म्हणजे tan समथिंग, tan थीटा इज इक्वल टू किती आलाय, 1. तो कोणासाठी 1 येऊ शकतो, 45. सो थीटा इज इक्वल टू 45 किंवा π/4 किंवा π/4. एक्स ऍक्सिस किती अँगल केलेला असतो, 0. किती अँगल केलेला असतो, 0. एक्स ऍक्सिस ने एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल 0. त्यामुळे tan 0 0. होरिझॉन्टल लाईन म्हणजे लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा स्लोप किती आहे, 0. हिचा सुद्धा 0. या निमित्ताने एक समजून घ्या, दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो, सेम असतो. दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो, सारखा असतो. ठीक आहे. वाय ऍक्सिस किती अँगल करते, 90 डिग्री. एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल 90 डिग्री. tan 90 काढता येत नाही. सो स्लोप ऑफ वाय ऍक्सिस नॉट डिफाइंड. म्हणून व्हर्टिकल लाईनचा स्लोप सुद्धा डिफाइन करता येत नाही. ठीक आहे. कुठल्याही दोन पॉइंट मधून एखादी लाईन जात असेल, इफ अ लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स, इफ अ लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स, लेट अस से A and B. x चे कोऑर्डिनेट कोण आहेत, A चे कोऑर्डिनेट कोण आहेत, x1 y1. B चे कोऑर्डिनेट कोण आहेत, x2 y2. then slope is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. A x1 y1, B x2 y2. मग स्लोप काय होणार आहे, हा पार्ट करा फॉर्म्युला. m is equal to, that is slope is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. साहजिक आहे x2 आणि x1 ची व्हॅल्यू सारखी असता कामा नाही. असं झालं तर खाली किती येईल, 0. मग स्लोप डिफाइन करता येणार नाही. समजा आपल्याला एक लाईन दिलेली जी 2 पॉइंट मधून पास होती. कुठले, एकाचे कोऑर्डिनेट दिले 2 3, दुसऱ्याचे कोऑर्डिनेट दिले -3 4. एकाचे कोऑर्डिनेट किती दिले 2 3, एकाचे दिले -3 4. आणि आपल्याला विचारलं सांगा याचा स्लोप किती असणार आहे.
मग m इज इक्वल टू काय ठरले आपलं y2 मायनस y1. सीईटीला फॉर्म्युला लिहित बसायचा नाही. सर एवढे सोपे क्वेश्चन येत आहेत का? एवढा सोपा क्वेश्चन डायरेक्ट स्लोप काढायला जरी आला नाही, आपण पीवायक्यूज पण घेणार आहे, डायरेक्ट हे काढायला जरी आला नाही तर 2 पॉइंट मधून जाताना स्लोप मिळतो आणि दुसरी काहीतरी माहिती दिली असते स्लोप पॉइंट फॉर्म्युला वगैरे. लक्षात येते का? त्याच्यामुळे हे उपयोगी आहेच. किंवा डायरेक्ट 2 पॉइंट मधून जर लाईन जात असेल तर आपल्याला 2 पॉइंट फॉर्म सुद्धा वापरता येतो लाईनच्या इक्वेशन साठी. ठीक आहे, आपला इथं उद्देश काय आपला स्लोप काढणे. मग ही झाली तुमची y2, हा झाला y1. 4 3 गेले a डिवायडेड बाय खाली कोण x2 मायनस x1, x2 मायनस x1 -3 -2 किती झालं -5. So slope is equal to -1/5. Slope is equal to -1/5. दोन लाईन जर पॅरलल असतील, दोन लाईन जर पॅरलल असतील, एकीचा स्लोप समजा किती आहे m1, दुसरीचा स्लोप किती आहे m2. पण जर त्या दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप कसा असतो? सेम असतो, सारखा असतो, इक्वल असतो. m1 इज इक्वल टू m2. आलं लक्षात? दोन पॅरलल लाईनचा स्लोप सारखा असतो. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा प्रोडक्ट -1 येतो. त्यांचा प्रोडक्ट किती येतो? -1. थोडक्यात एका लाईनचा स्लोप माहिती असेल तर तिच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप हा निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. काय असतो? निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. m1 m2 इज इक्वल टू -1. म्हणजे एका लाईनचा स्लोप जर 5 असेल तर तिच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप किती असेल? -1/5. एका लाईनचा स्लोप जर 5 असेल तर दुसऱ्या पॅरलल लाईनचा स्लोप सुद्धा किती असतो? 5च असतो. लक्षात येते? परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप एकीचा m असेल तर दुसऱ्याचा किती येणार? मायनस निगेटिव्ह रेसिप्रोकल -1/m. चला क्वेश्चन असा दिलाय, स्लोप ऑफ द लाईन इज 2/3. स्लोप ऑफ द लाईन इज 2/3. तर प्रश्न कशाचा विचारलाय? परपेंडिक्युलर लाईन. स्लोप ऑफ याचा रेसिप्रोकल किती झाला? 3/2. त्याचा काय करायचं आपल्याला? निगेटिव्ह 3/2. किती आला? निगेटिव्ह 3/2. थिटा इज, आता एक लक्षात ठेवा, एका बाजूला केलेला अँगल थिटा असेल, त्या बाजूला केलेला अँगल थिटा असेल तर दुसऱ्या बाजूचा अँगल डेफिनेटली किती असणार आहे? पाय मायनस थिटा. काय तयार होणार? लिनियर पेअर ऑफ अँगल्स. सो काय असणार आहे? पाय मायनस थिटा. पाय बाय थिटा ने पाय मायनस थिटा. ठीक आहे. जर दोन लाईन तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामधला अँगल किती आहे? थिटा. थिटा इज अँगल बिटवीन टू नॉन व्हर्टिकल लाईन्स. कोणत्याही दोन लाईन मधला अँगल किती आहे? थिटा. तर तो अँगल त्यांच्यातला ॲक्यूट अँगल काय काढायचं आपल्याला? ॲक्यूट अँगल. तर आपण काय करूया, हे प्लस मायनस घेण्यापेक्षा हे सोडवताना उपयोगी पडेल बरं का तुम्हाला. काही उदाहरणात तुम्हाला मी काल प्रश्न पाहिलेले. एका प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, तुम्ही मॉड्युलस काढता, मग मॉड्युलस ओपन केल्यानंतर लक्षात ठेवायचं व्हॅल्यू कशी आली पाहिजे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह घेऊन पण सोडवायचं आणि निगेटिव्ह घेऊन पण सोडवायचं. अशा उदाहरणात तुम्हाला त्या लाईनचे 2 एक्सपेक्टेड स्लोप मिळतील. म्हणजे आन्सर किती मिळतील? 2. त्यामुळे हे लक्षात राहू द्या. याच्या पुढची स्टेप आपण डायरेक्ट लक्षात ठेवतोय, स्लोप दाखवतोय आपण. हा कुठला पण अँगल काढायसाठी जनरल आणि ॲक्यूट अँगल. काय? ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल स्लोपच्या साहाय्याने कसा काढायचा? ॲक्यूट अँगल स्लोपच्या साहाय्याने कसा काढायचा? फॉर्म्युला पाठ ठेवा. tan θ इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2. कोण आहेत m1 आणि m2? ज्या दोन लाईन दिलेत ज्यांच्यातला आपल्याला अँगल काढायचा आहे. कुठला अँगल काढायचा आहे? ॲक्यूट अँगल काढायचा आहे. त्यांचा असणारा स्लोप m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2. 1 प्लस m1 m2. सीईटी देणाऱ्याने लक्षात ठेवायचं ब्रेड अँड बटर या. आलं लक्षात? याच्यावर क्वेश्चन ऑलमोस्ट आलेलाच आहे प्रत्येक वर्षी. आलं लक्षात? एवढ्या शिफ्ट्स मध्ये पेपर होतात. तुमच्या शिफ्टला नशिबात असेल तुम्हाला तर याच्यावर क्वेश्चन आपल्याला अपेक्षित आहे. सो tan θ इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2. असा पण प्रश्न तयार केला जाईल. दोन लाईनच्या स्लोपची बेरीज एवढी आहे. दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट एवढा आहे. दोन लाईनच्या स्लोपची बेरीज एवढी. दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट एवढा आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. काय तयार होईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं काय सर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल? असा प्रश्न तयार केला जाईल, m1 आणि m2 यांची बेरीज 5 आहे समजा. m1 आणि m2 चा प्रोडक्ट समजा किती आहे? 25. मी अंदाजे घेतोय काहीतरी. मग याच्यावरून तुम्हाला m2 मिळेल. m2 इज इक्वल टू 5 मायनस m1. m2 इज इक्वल टू 5 मायनस m1. तुम्ही तो m2 च्या जागेवर टाकताल. काय होणार मग? m1 इंटू 5 मायनस m1 इज इक्वल टू 25. सोडवा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. आलं लक्षात? आता मी अंदाजे घेतले. प्रश्न तयार करत असताना असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतील
की त्याचा डिस्क्रिमिनंट इज नॉट इक्वल टू 0 असेल म्हणजे त्याला 2 रूट्स मिळतील, म्हणजे पॉसिबल स्लोप किती मिळतील 2. त्यामुळे हे उदाहरण सोडवताना 2 स्लोप घेऊन सोडवावं लागेल. आलं लक्षात? म्हणजे एकाचा स्लोप एवढा मिळाला तर दुसऱ्याचा स्लोप एवढा येतं, ते जमणार. समजा इथे m ची व्हॅल्यू m2 ची व्हॅल्यू 3 मिळाली तर ही किती आली 2 आणि 2 आपल्याला काय उत्तर मिळालेले असणार आहे 2. मग दुसरं काय उत्तर असेल ते इथं टाकायचं, ते टाकलं की दुसरं असं येणार आहे. लक्षात येते का? अशा पद्धतीने प्रश्न तयार केले गेलेले आहेत. आपण विचार करायचा की दोन्ही पैकी एकाचा स्लरी स्लोप दिलेला आहे का किंवा इनडायरेक्टली दोन्ही स्लोप दिलेले आहेत का, आणि मग त्याच्यावर आपल्याला काय करता येतो थिटा. प्रश्न अजून कसा तयार होऊ शकतो? थिटा दिला जाईल, दोघांपैकी एक स्लोप दिला जाईल. बरं, स्लोप डायरेक्ट देणार नाही. जर हा धडा पुढे गेला तर तुमच्या लक्षात येईल जनरल फॉर्म्युला काय आहे लाईनचा, ax + by + c = 0. ax + by + c = 0. त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला स्लोप काढता येतो ना बाळांनो. स्लोप इज इक्वल टू -a/b. मायनस म्हणजे आपल्याला वन ऑफ द लाईन देतील, त्या लाईन वरून एकाचा स्लोप आपोआप कळेल, त्या दोन मधला अँगल दिला जाईल आणि दुसरीचा काय काढायला लावतील, स्लोप काढायला लावतील. सो प्रश्न थोडा शांतपणे वाचा, तुम्हाला त्याचं उत्तर सोडवता येईल. फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे. चला, फाइंड वन अँगल बिटवीन द लाईन हॅव्हिंग द स्लोप 1/7 and -3/4. काय दिलेलं आहे आपल्याला या उदाहरणामध्ये? आपल्याला 1/7 आणि -3/4 हे काय दिलेले आहेत? स्लोप दिलेले आहे. ठीक आहे. सो वी नो दॅट tan θ इज इक्वल टू, आता वन अँगल असा शब्द प्रयोग केलाय, ऍक्युरेट अँगल असं म्हटलेलं नाही. ऐका आता काय करायचं, आधी ऍक्युरेट अँगलच सोडवायचा. आधी काय सोडवायचा? ऍक्युरेट, आणि दुसरा याच्यातून वजा करायचा. जर दोन्ही अँगल विचारले असेल तर दुसरा 180 डिग्रीतून वजा करायचा. फॉर एक्झाम्पल 45 डिग्री उत्तर मिळालं तर दुसरा अँगल ऑब्विसली किती असणार आहे? 135 डिग्री. त्यामुळे प्लस मायनस घेऊन डबल सोडवत बसू नका. मग आपण ऍक्युरेट अँगल काढूया. ऍक्युरेट अँगलचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? मॉड ऑफ कोण m1 - m2. सीईटीला एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवा की अजिबात फॉर्म्युला लिहित बसायचा नाही. फॉर्म्युला मेंदूत, व्हॅल्यू कागदावर, आणि कमी वेळेत जास्त सोडवायचे आपल्याला. m1 ची व्हॅल्यू किती? 1/7 मायनस m2 मायनस मायनस प्लस किती झालं? 3/4. खाली 1 मायनस होतं ना, आता इथं काय प्लस, वर मायनस चिन्ह आहे, हे तयार झालेलं चिन्ह. फॉर्म्युल्यामध्ये m1 - m2. खाली कोण आहे? 1 + m1 m2. m1 m2. m1 किती आहे? 1/7. m2 किती आहे? -3/4. -3 आणि 7 चौक 28. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचं प्रोडक्ट, प्लस मायनसचं काय होणार? मायनस. सो 1 मायनस इथे किती होतं? 1/7. ठीक आहे. इथं किती आलं? 1 - 3 आणि इथे किती? 7 चौक 28. 7 × 4 किती आलं? 28. आलं लक्षात? ठीक आहे. इज इक्वल टू 4 × 1 = 4, 7 × 3 = 21. किती झालं? 25/28. मन में लड्डू फुटा. हे सोडवलं, कागदावर नका लिहू, मनातली म्हणत. ठीक आहे. 28 × 1 = 28. 28 मधून 3 गेले 25. अगेन 25/28. मन में लड्डू फुटा. दोघं एकमेकांना कॅन्सल. किती आला? 1. म्हणजे थिटा किती आला? 45 डिग्री. म्हणजे वन ऑफ द अँगल 45 डिग्री. आणि दुसरा अँगल जर काढायचा असेल तर 135. किती आला? 135. एवढं स्टेप बाय स्टेप सोडवायची गरज नाहीये. चला, इक्वेशन ऑफ लाईन. आता ह्या काही गोष्टी बेसिक आहेत बरं का, म्हणजे हे पटकन उत्तर सोडवण्यासाठी 9वीच्या गोष्टी येत्या. 9वीच्या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. डायरेक्ट इक्वेशन कसं लिहायचं बघा. देयर इज अ हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बघा इथं वर्णन कसं आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि कुठल्या तरी एका पॉइंट मधून जाते. त्याचे कोऑर्डिनेट कोण आहे? x1 y1. कोण आहेत? x1 y1. जर तुम्ही 9वी व्यवस्थित शिकलेला असताल तर जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन y ने चालू होतं. जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन कडून चालू होतं y. मग y कोऑर्डिनेट घ्यायचा. कोण आहे? y1. काय येणार? y = y1. ज्या पॉइंट मधून जातीये पहिला का पाहायचं, कुठल्या पॉइंट मधून जाते आणि कोणाला पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे
ती कोणाला पॅरलल आहे? हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे कोणाला पॅरलल आहे? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन y ने चालू होतं. कशाने चालू होतं? y इज इक्वल टू y कोऑर्डिनेट इज इक्वल टू y कोऑर्डिनेट. मग अशी लाईन काय असणार आहे? y इज इक्वल टू y1. फॉर एक्झाम्पल 3 4 काय 3 4 सांगा याच्यातून जाणारी एक लाईन आहे. 3 4 मधून जाणारी एक लाईन आहे. सांगा हिचं इक्वेशन काय होईल? y इज इक्वल टू 4 y इज इक्वल टू 4. याच्या उलट वर्टिकल लाईनला, याच्या उलट वर्टिकल लाईनला. वर्टिकल लाईनला काय करायचं? वर्टिकल लाईन म्हणजे पॅरलल टू y ऍक्सिस. मग जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे, जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन कशावरून चालू होतं? x. आणि कुठला कोऑर्डिनेट घ्यायचा? x कोऑर्डिनेट घ्यायचा. काय घ्यायचा? समजलं? काय समजलं सांगा मला. जी लाईन कोणाला पॅरलल आहे? x ऍक्सिसला. जी लाईन कोणाला पॅरलल आहे? तिचं इक्वेशन कशाने चालू होतं? y. आणि y इज इक्वल टू काय घ्यायचा? y कोऑर्डिनेट. y इज इक्वल टू y कोऑर्डिनेट. दुसरा प्रश्न, जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे, जी लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे त्याचं इक्वेशन कशाने चालू होतं? x. x इज इक्वल टू x कोऑर्डिनेट. x इज इक्वल टू x कोऑर्डिनेट. इक्वेशन ऑफ x ऍक्सिस 0, y इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ x ऍक्सिस y इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ y ऍक्सिस x इज इक्वल टू 0. कॉमन सेन्स आहे. x ऍक्सिस वर कुठला पण बिंदू घ्या, y कोऑर्डिनेट किती येतो? 0. देयरफॉर y इज इक्वल टू 0. x y ऍक्सिस घ्या, y ऍक्सिस वर कुठला पण पॉइंट घ्या, x कोऑर्डिनेट किती येतो? 0. x इज इक्वल टू 0. पटकन उत्तर सांगायचा, अजिबात वेळ घ्यायचा नाही. इक्वेशन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन हा शब्द वाचला की डोळ्यासमोर आला पाहिजे. काय? पॅरलल टू x ऍक्सिस. पॅरलल टू म्हणजे y इज इक्वल टू समथिंग. y इज इक्वल टू समथिंग कशातून जाते? येते 2 3. म्हणजे y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3. गुड. y इज इक्वल टू 3. उत्तरच येते याच्या डायरेक्ट. त्यामुळे तुम्हाला हेच नाही. लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. लाईन पॅरलल टू x ऍक्सिस म्हणजे y इज इक्वल टू y कोऑर्डिनेट -3 4. y कोऑर्डिनेट कोण आहे? 4. देयरफॉर y इज इक्वल टू 4. आता हेच मी तुम्हाला वर्टिकल लाईनच्या बाबतीत सांगितलं. y ऍक्सिसला वर्टिकल लाईन म्हणजे पॅरलल टू y ऍक्सिस. y ऍक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन x ने चालू होतं. x इज इक्वल टू x कोऑर्डिनेट म्हणजे x इज इक्वल टू x1. y ऍक्सिसचं इक्वेशन x इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ वर्टिकल लाईन पासिंग थ्रू. कुठून पास होते? 2 -3. कशी लाईन? वर्टिकल लाईन म्हणजे कोणाला पॅरलल? y ऍक्सिस. y ऍक्सिसला पॅरलल म्हटल्यानंतर x आणि x कोऑर्डिनेट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2. पॅरलल टू कोण आहे? y ऍक्सिस. म्हणजे इक्वेशन कशाने स्टार्ट होणार? x. कुठल्या पॉइंट मधून? -3 4. -3 4. सो x इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू -3. चला, ज्यावेळेस लाईन तयार होते त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन तयार करायचं असतं त्यावेळेस आपल्याला दिलेली माहिती असेल स्लोप पॉइंट. काय दिलेलं असेल? स्लोप आणि एखादा पॉइंट. स्लोप पॉइंट. स्लोप समजा कशाने दाखवलाय? m. आणि ज्याच्यातून जाते त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय दाखवलेले? x1 y1. एक पॉइंट दिलेला आहे, लाईन ज्या पॉइंट मधून जाते आणि काय दिलेलं आहे? स्लोप. काय इक्वेशन तयार होतं? y minus y1 इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x minus x1. y minus y1 इक्वल्स टू m x minus x1. समजलेलं आहे? चला, द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू. कुठून पास होते ही लाईन? -3 4. 3 -4 3 -4. आणि स्लोप किती दिलेला आहे? -2 3. स्लोप किती दिलेला आहे? तो y minus y1 -4. सो -4 किती झालं बाळांनो? +4 इज इक्वल टू किती? m -2/3 -2/3 x minus x1 किती झालं? x -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि ऍक्च्युअली एक सांगतो तुम्हाला, शेवटचं उत्तर काढेपर्यंत गणित सोडवायला बसायचं नाही. गुणाकार करायचा, ऑप्शन चेक करायचं. लक्षात हिंट लागतेच आपल्याला काहीतरी. 30 ते 40% उदाहरणानंतर हिंट लागेलच लागेल. प्रत्येकच गणित शेवटपर्यंत सोडावं लागणार नाही. 3 1 3 3y 4 3 12
मायनस 2x प्लस 6 हे द्या मायनस 2x इकडे काय होणार प्लस 2x प्लस 3y प्लस 3y हे 6 इकडे येतील स्क्वेअर मायनस 6 किती आलं प्लस 6 इज इक्वल टू 0. बरं गडबड करायची नाही उत्तर बघायला कॉमन निघत असेल तर ते पण चेक करायचं. आता इथे काही कॉमन निघत नाही सो आन्सर इज 2x प्लस 3y प्लस 6 इज इक्वल टू 0. समजलं. टू एक्स प्लस 3y प्लस 6 इज इक्वल टू 0. जर लाईन ओरिजिन मधून जात असेल लाईन कुठून जात असेल ओरिजिन तर x1 आणि y1 किती आहे 0 म्हणजे y मायनस y1 किती ओरिजिन मधून जाताना 0 ओरिजिनच पॉइंट गिवन पॉइंट म्हणजे कोण ओरिजिन म्हणजे x1 किती 0 y1 किती 0 x मायनस 0 x y मायनस 0 y सो y इज इक्वल टू mx y इज इक्वल टू mx. आता हे लक्षात ठेवा मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरला सांगितलं असणार आहे y इज इक्वल टू mx मिळालं तर m इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं तुम्हाला y बाय x m इज इक्वल टू y बाय x. तुम्ही ज्या वेळेस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जातात पुढे जातात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तिथं ऑक्झिलरी इक्वेशनची उदाहरणं सोडवत असताना m जे की क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं त्याचा स्लोप आपल्याला काढायचा असतो. दिलेलं उदाहरण मात्र x आणि y च्या स्वरूपात दिलेलं असतं. तुम्ही x ने भागायचं कशाने भागायचं x ने उदाहरणात आपोआप अशी स्टेप तयार होते y स्क्वेअर बाय x स्क्वेअर म्हणजे काय तयार होतं y बाय x म्हणजे तुम्हाला काय मिळतो m म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन मधला m जो क्वाड्रॅटिक इक्वेशनने आपण सोडवला तर m चे आपल्याला किती व्हॅल्यू मिळतात 2 आणि मग पुढे काय असं उदाहरण ते सोडवावं लागतं. तर त्या परिस्थितीत m इज इक्वल टू काय तयार होतो y बाय x. अटी लागू पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कोणासाठी पाहिजे पासिंग थ्रू दी ओरिजिन दोन्हीच्या दोन्ही लाईन कुठून जात असल्या पाहिजेत ओरिजिन मधून जात असल्या पाहिजेत आणि उदाहरण तशीच असतात आलं लक्षात. 2 पॉइंट फॉर्म दुसरा फॉर्म्युला कुठला 2 पॉइंट फॉर्म मी सांगतोय तसाच लक्षात ठेवायचा 2 पॉइंट फॉर्म कसा y मायनस y1 y मायनस y1 आधी जनरल कोऑर्डिनेट मधून y1 वजा करायचा नंतर दुसऱ्याच्या कोऑर्डिनेट मधून वजा करायचा कशातून दुसऱ्याच्या कोऑर्डिनेट मधून तसंच इकडे जनरल मधून x1 x मायनस x1 आता दुसऱ्यातून वजा करायचा x2 मायनस x2 वजा कोण करायचा आहे x1 वजा कोण करायचा आहे x1 कोणातून वजा करायचा जनरल आणि नंतर कोणातून दुसऱ्यातून. बस बेसिक लक्षात ठेवा. परत एकदा सांगा y मायनस y1 y2 मायनस y1 x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. समजलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला हे मांडायचं आहे. हा जरा 2 पॉइंट याच्यावर प्रश्न आलेले आहेत. चला द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 मायनस 3 4 मायनस 7 पटकन उत्तर सांगायचं. काय करणार तुम्ही आता पहिल्या स्टेपला y घेणार बरोबर घेतला काय वजा करायचा त्यातून y1 काय वजा करायचा y1 मायनस मायनस 3 मायनस मायनस किती झाला प्लस 3 खाली दोघं पण माहिती असतात त्यामुळे डायरेक्ट वजाबाकीच लिहायची. y2 पण माहिती असतो आणि y1 पण माहिती असतो. y2 किती आहे मायनस 7 y1 किती आहे मायनस 3 मायनस 7 मायनस मायनस 3 डोळ्यासमोर आणा मायनस 7 मायनस मायनस 3 किती झालं मायनस मायनस 3 प्लस 3 मायनस 7 प्लस 3 किती आलं मायनस 4 आलं लक्षात. आता पुढे कोण x मायनस x1 जनरल x मायनस x1 मायनस 2 ठीक आहे. खाली सांगा आता 4 मायनस 2 4 मायनस 2 किती आलं 2 तिरकस गुणाकार करा 2y प्लस 6 2y प्लस 6 मायनस 4x प्लस 8 मायनस 4x इकडे घ्या 4x प्लस 2y हे एक पलीकडे आल्यावर मायनस 2 इक्वल्स टू 0 सगळ्यातून 2 कॉमन निघतोय सो काय शिल्लक राहील 2x प्लस y मायनस 1 इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगू का लॉकडाऊन मध्ये बरेच ऑनलाईन शिक्षक आले ठीक आहे आणि तुम्ही आता सुद्धा ते ऑब्झर्वेशन करताना हे सांगतात एवढे सोपे क्वेश्चन आहेत तेवढे सोपे क्वेश्चन आहेत. पेपरला ते तेवढ्या वेळा सोडवायचे असतात. बाहेरून पेपर झाल्यानंतर पेपर डोळ्यासमोर आला ना मग आपल्याला सांगता येतं अनालिसिस करून हा किती सोपा क्वेश्चन होता हा किती सोपा क्वेश्चन घेत होता. पेपरला त्या टाइम प्रेशर मध्ये सोडवताना हे आपल्याला सोपे सोपे क्वेश्चन अवघड जातात. ते पेपर सोडवणाऱ्याला माहिती असतं तिथं की आपल्याला सांगताना फार सगळं डिटेल सोडून दाखवतील हे बघा हे असं आलं तसं आलं. आता हे गणित मी आता तुम्हाला सोडून दाखवलं असतं तर तुम्हाला अजून समजलं असतं पटकन सोपं. पण पेपरला ते तसं जर सोडवलं तर पेपर पूर्णच होऊ शकत नाही. हा माझा अनुभव आहे. मला 175 मार्क होते
मी उगाच सांगायचं म्हणून सांगत नाही. त्यामुळे पेपर देतानाचा अनुभव असा आहे की तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवायला चालू करता त्यावेळेस तुम्हाला खरंच एवढा वेळ नसतो. पेन टेकवलं की वेळ गेला. रफ पेजवर तुम्ही पेन टेकवून कॅल्क्युलेशन करायला चालू करता. अशाच वेळेस पेन टेकवा ज्यावेळेस तो गरजेचा आहे. इल्स ज्या गोष्टी तोंडी सुटतायत त्या तोंडी सोडवा. तुम्ही नंतर बाहेरून मग सांगताल की पेपर एवढा सोपा होता, असं होतं, तसं होतं, असं सोडवायला पाहिजे होतं, तसं सोडवायला पाहिजे होतं. पेपरच्या परिस्थितीत ते सुचावं लागतं. आलं लक्षात. आणि बहुतांशी आपल्या आसपास असणारे ते सीईटी देऊन तेवढे मार्क पडलेले आपल्या आसपास नाहीयेत. त्यामुळे जर तुम्ही सोडवायला बसला लागला असं प्रत्येक स्टेप लिहून तर तुम्हाला पेपरच्या वेळेस लक्षात येईल अरे आपल्याला वेळच पुरत नाहीये. इव्हन तुम्ही टेस्ट चालू करताना त्यावेळेस सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे शक्यतो जेवढ्या स्टेप तोंडी सोडवता येतील, भलेही ते आता अवघड वाटेल मी सांगत असताना, बघा डोळ्यासमोर आणा, विचार करा, पर्याय नसतो पण ते तसंच करायचं असतं. तुम्ही कुठल्याही टॉपरला विचारा ज्यांनी खरंच परीक्षा पास झालेले आहेत त्यांना विचारा, तुम्हाला तेच सांगतील. शिक्षक म्हणून आमच्यासारख्यांना बाहेर सांगायला तर आमच्यासारखा मी तर तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो मी स्वतः विद्यार्थी होतो आणि चांगले मार्क पडलेले. 175 मार्क म्हणजे आताच्या भाषेत 100% 150, 152, 160 ला 100% होत आहेत. त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. तर तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो अभ्यास करताना तुम्हाला याच पद्धतीने विचार करावा लागणार आहे. तुम्ही प्रत्येक स्टेप जर लिहित बसला तर पेपरला तुम्हाला वेळ पुरणार नाही. जेवढ्या स्टेप आपल्याला तोंडी सोडवता येतील तेवढ्या तोंडी सोडवायच्या. जिथे तुमचं तोंड कामाला येत नाही, तुम्हाला प्रत्यक्षात असं वाटतं की आता मनासमोर सुद्धा चित्र येत नाही तर कागदावर चित्र काढा, म्हणजे कागदावर उमटवा. तोपर्यंत कागदावर लिहायचं नाही. ठीक आहे, चलो. तर हे उत्तर किती येते? 2x + y - 1 = 0. So x plus y minus 1 is equal to 0. Find the value of x if the slope of the line joining 2, 5, x3 is 2. आता हा प्रश्न वेगळा आहे. Find the value of x if the slope of line, काय दिलाय? Slope of the line joining 2, 5, x3 is 2. स्लोप दिलेला आहे आपल्याला, म्हणजे काय दिलेला आहे? m दिलेला आहे. इक्वेशनचा प्रश्नच नाही, फक्त स्लोपचाच फॉर्म्युला आहे. प्रश्न समजून घ्यायला पण हे नाही करायचं, गडबड नाही करायची. स्लोप किती दिलाय? 2. मग वर कोण आलं? y2 - y1. कोण आलं? y2 - y1. हा तुमचा x1, हा तुमचा y1, हा तुमचा x2, हा तुमचा y2. y2 - y1. 3 - 5. काय कागदावर लिहायची गरज आहे? 3 - 5. मनातली मला सोडू शकते, इंजिनियर होणार आहे ना. 3 - 5 किती आलं? -2. समजलं? खाली कोण आता? x2 - x1. हा तुमचा x1, हा तुमचा x2. कोण आलं? x - 2 कॅन्सल. 1 - 1 1 - 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन. x - 2 - 1 x - 2 - 1. आता ह्याच्या पुढची स्टेप कागदावर याची गरज आहे का? एखादी स्टेप ठीक आहे कागदावर. आता पुढे काय करणार? -2 पलीकडे गेले. -1 + 2 -1 + 2 किती राहिले? +1. x ची व्हॅल्यू किती येते? 1. ठीक आहे, सिंपल आहे. x = 1. कळलं बाळांनो? मी जर तुम्हाला एक 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 स्टेप अशी सोडून दाखवली असते तर मी तुम्हाला खूप चांगला शिक्षक वाटला असतो. शिकवलेलं कळते बरं का सरांनी. फार साध्यातल्या साध्या 30%, 40%, 50% वाल्याला पण कळते. 30% वाला 12वीला येणारच नाही समजा, पण कळतंय. पण ते कळणं आणि त्या परीक्षेच्या एक लक्षात ठेवा, सीईटीला फक्त उत्तर बरोबर नाही सोडवायची. काय करायचे? कमी वेळेत सोडवायचे. त्याच्यामुळे हे कौशल्य तुम्हाला असणं अपेक्षित आहे. सो x = किती आलं? 1. अख्खं गणित नका सोडू, आवश्यक स्टेप लिहा. एका आवश्यक असेल तिथंच फक्त कागदाचा वापर करा. चला आता नीट प्रश्न वाचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. फाइंड व्हॅल्यू ऑफ y इफ द लाईन जॉइनिंग 3y to 7 is parallel to the line joining -1 4 0 6. अशा प्रकारचे क्वेश्चन सीईटीला विचारून गेलेले आहे. आता हा क्वेश्चन काय आहे बघा. Find the value of y if the line joining 3y to 7. हे बघा 3y to 7 वाली लाईन. आता दुसरी एक लाईन आहे which is parallel. कोणाला? to the line joining -1 4 0 6. हिच्यावर कुठेतरी 0 6 आहे, -1 4 आहे आणि कुठेतरी 0 6 आहे. कॉमन सेन्स आहे. आता उदाहरण सोडवलं त्याच्यामध्ये इथे x होता. काय होता? x होता. फक्त x च्या जागा काय आला? y. पण त्या उदाहरणात m डायरेक्ट दिला होता. m काय दिला होता? डायरेक्ट. आता ह्या उदाहरणात इनडायरेक्ट दिलाय. हिचा स्लोप काढला, ह्या लाईनचा स्लोप
काढला की तोच स्लोप ह्या लाईनचा होईल. कारण का बाबा पॅरलल लाईन आहे. म्हणजे जर तुम्ही याचा स्लोप काढताय तर तो कोणाचा स्लोप झाला, या लाईनचा स्लोप झाला. एम इज इक्वल टू एवढं एवढं मगाच्या सारखंच. आणि कशाची व्हॅल्यू काढायची, वाय. मग आता आधी काय करावं लागेल आपल्याला, या दोघांचा वापर करून काय काढावं लागेल, स्लोप. मग आता स्लोपचा फॉर्म्युला काय, y2 मायनस y1. मग m इज इक्वल टू काय मिळालं सांगा तुम्हाला, 6 मायनस 4. y2 मायनस y1. 6 मायनस 4 2. 0 मायनस मायनस 1 किती आला, 1. स्लोप किती आला, 2. स्लोप किती आला, 2. तर 2 इज इक्वल टू y2 मायनस y1. y2 मायनस y1. आता ह्या लाईन कडे या. हा झाला तुमचा y2, हा तुमचा x1 मनातली मनात, हा x2 आणि हा y2 हे मनातली मनात. ठीक आहे. y2 मायनस y1. y मायनस 7 काय आलं, y मायनस 7. खाली काय, x2 मायनस x1 कोण आहे, 3 मायनस 2 कोण आलं, 3 मायनस 2 म्हणजे किती आलं बाळांनो, 1. खालचा 1 तसाच राहू द्या. काय इक्वेशन मिळालं, y मायनस 7 इज इक्वल टू 2. पुढची स्टेप y इज इक्वल टू 9. y इज इक्वल टू मायनस 7 पलीकडे गेले काय झाले, प्लस 7. 2 प्लस 7 9. समजले, समजले का, अवघड आहे काय बघतोय, नाही कळलं. तिथं दुसरा पॉइंट घेतला होता 2x2 घेतला कुठे, तिथं 2x2 आहे आणि तिथं तुम्ही 3 घेतला x2 वर. हा तिथं 2x2 आहे आणि तिथं x2. तिथं काय पण घेऊ दे, ते हेच घेऊन सोडवलं मी असं ग्रहित. त्याने काय फरक पडतो तेव्हा, मी कुणालाही आता हे आपल्या मनानेच मानायचं. एक लक्षात ठेवा, मानताना x1 y1 तुमच्या मनानेच मानताय ना. एखादा म्हणेल माझ्यासाठी हा x1 y1 आहे, काय म्हणेल x1 y1, हा काय होईल त्याचा x2 y2. उत्तर येताना तेवढंच येणार, उत्तर बदलत नाही. हे तुमच्या मनाने सोडवायचं तुम्हाला. y इज इक्वल टू काय अपेक्षित आहे आपल्याला, नाही. चला पुढचा क्वेश्चन. प्रश्न बघा काय आहे, प्रश्न काय आहे, फाइंड द स्लोप्स ऑफ द लाइन. फाइंड स्लोप्स ऑफ द लाइन पॅरलल टू अँड परपेंडिक्युलर टू द लाइन जॉइनिंग. मी सोडून दाखवत नाही. एक लाईन आहे जी ह्या 2 पॉइंट मधून जाते. कुठल्या पॉइंट मधून जाते, ह्या 2 पॉइंट मधून. 6 3 मायनस 4 5 किती पॉइंट दिलेले, 2. काय दिलेले, दोन्ही पॉइंट दिलेले. जर तुम्हाला दोन्हीही पॉइंट दिलेले आहेत तर याचा अर्थ काय करता येईल तुम्हाला, स्लोप सॉरी 2 पॉइंट फॉर्म नाही, डायरेक्ट स्लोप करता येईल. काय करता येईल, स्लोप. आपल्याला काय विचारले, स्लोपच विचारले. येथून काय मिळाला, स्लोप. ही लाईन त्याला कशी आहे, परपेंडिक्युलर. मग हिचा स्लोप याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल, याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल. आणि हिचा स्लोप सेम. हिचा स्लोप कसा असेल, स्लेम. कळतंय, ठीक. चलो चला पुढचा पॉइंट काय आहे, इंटरसेप्ट्स ऑफ लाईन. काय आहे, इंटरसेप्ट्स ऑफ लाईन. दोन्हीही ऍक्सिस वरचे इंटरसेप्ट दिलेले असतात. x बाय a प्लस y बाय b इज इक्वल टू 1. आणि हा जो जे काही पेपर तयार करणारे आहेत त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा पॉइंट राहिलेले आहेत. इथे डायरेक्ट क्वेश्चन विचारण्याच्या ऐवजी इनडायरेक्ट क्वेश्चन विचारण्याची त्यांची प्रवृत्ती राहिलेली आहे. त्यामुळे इंटरसेप्ट ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेऊ. आणि इंटरसेप्ट हे समजून घेतलं तर मग त्यांनी आपल्याला किती पण फिरू द्या, आपल्याला उत्तर सोडवता आलं पाहिजे. इफ अ लाईन कट्स एक्स ऍक्सिस, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि ती लाईन याला कट करते कुठल्या पॉइंट मध्ये, A0. ज्या ती एक्स ऍक्सिस वर चाललाय तुम्ही तर तुम्हाला त्याला पाहताल की एक्स कोऑर्डिनेट मिळेल, वाय कोऑर्डिनेट किती असतो, 0. मग याचा कोऑर्डिनेट काय आहे, A0. मग इनडायरेक्टली समजून घ्या, जर A0 मध्ये कट केला असेल तर इंटरसेप्ट काय झाला, A. आणि जर A हा इंटरसेप्ट असेल तर एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले, A0. कारण त्यांना सवय कशी आहे माहिती का, इथे काहीतरी देतील, मध्ये त्याचा मिड पॉइंट देतील, मध्ये त्याचा मिड पॉइंट देतील, हा पॉइंट देतील. मग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायला भाग पाडला जाईल तुम्हाला. असे काहीतरी क्वेश्चन तयार केलेले आहेत त्यांनी. म्हणजे इकडचा इंटरसेप्ट दिला, इकडचा इंटरसेप्ट इनडायरेक्टली दिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हा जर तुम्हाला दिला, नीट लक्ष द्या, हा दिला मिड पॉइंट दिला तर वाय इंटरसेप्ट आपोआप मिळणार बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय युझिंग. आणि मग हा इंटरसेप्ट तयार करायचा आणि मग तुम्ही डबल इंटरसेप्टने इक्वेशन तयार करायचं. त्याच्यामुळे हे समजून घ्या, एक्स ऍक्सिसला जर इंटरसेक्ट केलेला असेल, ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केले तो कोण आहे, A0. कोण आहे, A0. तर समजून घ्यायचं एक्स इंटरसेप्ट किती आहे, A. जर तुम्हाला एक्स इंटरसेप्ट दिला असेल तर एक्स ऍक्सिस वरचे कोऑर्डिनेट काय होणार, A0. काय होणार, A0.
वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट केलंय पॉइंट बी, त्याचे कोऑर्डिनेट कोण आहे वाय ऍक्सिसला केलेलं आहे ना, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आला 0, वाय कोऑर्डिनेट कोण बी, समजलं. मग बी हा काय झाला त्याचा वाय इंटरसेप्ट, बी हा काय झाला. आता वेगळ्या भाषेत सांगायचं तुम्हाला, जर वाय इंटरसेप्ट बी दिलेला असेल तर वाय ऍक्सिस वरच्या पॉइंटचं कोऑर्डिनेट काय असणार आहे 0b, काय असणार आहे 0b. आता हे का सांगतोय, प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना तुम्हाला हे कळेल की मी हे जाणीवपूर्वक का सांगितलं. ठीक आहे. सो हा जो ए आहे याला काय म्हणायचं एक्स इंटरसेप्ट, आणि हा जो बी कोऑर्डिनेट बी म्हणजे वाय कोऑर्डिनेट जो आहे त्याला काय म्हणायचं वाय इंटरसेप्ट. इफ अ लाईन कट्स एक्स ऍक्सिस, तिथं फक्त आपल्याला कॉन्सेप्ट डेव्हलप करायची. इफ अ लाईन कट्स एक्स ऍक्सिस ऍट 30, कुठे 30, मग एक्स इंटरसेप्ट काय होणार एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3. आणि उलट दिलं असतं इंटरसेप्ट 3 आहे, इंटरसेप्ट 3 आहे, तर मग जिथे लाईन कट करते एक्स ऍक्सिसला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती येणार 30, किती येणार 30. वाय इंटरसेप्ट 5 आहे बघा, वाय इंटरसेप्ट 5, कोऑर्डिनेट काय होणार 0,5 का 50, 0,5 चुकायचं नाही, किती येणार आहे 0,5. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, काय प्रश्न आहे स्लोप इंटरसेप्ट, अतिशय सोपा आहे. इथे वाय इंटरसेप्ट आपण सी ने दाखवणार आहे, कशाला दाखवणार आहे सी ने. y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx प्लस c. जर ती लाईन ओरिजिन मधून जात असेल तर ती ना y वर इंटरसेप्ट तयार करते ना x वर इंटरसेप्ट करते, त्यामुळे इंटरसेप्ट y इंटरसेप्ट c इज इक्वल टू काय तयार होतो 0. मग लाईन ओरिजिन मधून जाते y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx. याचा प्रूफच्या नादी नका लागू आपण, y इज इक्वल टू mx प्लस c हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे बघा, छोटंसं उदाहरण घेऊया. द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप किती आहे -3/4, -3/4 and y इंटरसेप्ट 2, 3, y इंटरसेप्ट किती आहे 2, 3, 2/3. चला y इज इक्वल टू स्लोप किती आहे -3/4, स्लोप किती आहे -3/4 प्लस इंटरसेप्ट किती आहे 2/3, इंटरसेप्ट किती आहे. ठीक आहे. आता आपल्याला इक्वेशन तयार करताना काय करावं लागेल समानछेद, तिरकस गुणाकार, किंवा आधी ह्यांचा समानछेद करून घेतला किती येणार y इज इक्वल टू -3 प्लस 2, तिरकस गुणाकार -9, 3 into 3 किती झालं हे -9 प्लस 4 दुने 8, खाली किती आलं 4 3 12. हो बरोबर बरोबर ना, एक्स नाही चालायला इथं फक्त 9x आहे -9. एक पद्धत अशी समानछेद करून सोडवा, जो समानछेद तयार होईल त्याने दोन्ही बाजूला गुणा, 4 3 12, मग 12 ने दोन्ही बाजूला गुणा. आलं लक्षात. मग किती होणार सांगा 12y, किती आलं 12y. ठीक आहे. याला 12 ने गुणलं, 12 ने गुणल्यानंतर काय होईल हा 12 आहे, 12 ने गुणलं 4 1 4, 4 3 12, 3 3 9, -9. याला 12 ने गुणा किती आला इथं 12 आहे, मला ते म्हणा 3 चौक 12, 4 दुने 8, हे -9x इकडे आणा, काय होईल सांगा 9x प्लस 12y -8 इक्वल्स टू 0. कुठला तरी y ला करायला 9x प्लस 12y -8 इज इक्वल टू 0. डेफिनेटली कॉमन काहीच निघणार नाही. 9x प्लस 12y -8 इज इक्वल टू 0. प्रश्न काय बघा समोर, द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप m and x इंटरसेप्ट इज a. हे पाठ ठेवतात. y इंटरसेप्ट वाला सगळ्यांना पाठ आहे. जर x इंटरसेप्ट दिला असेल तर उत्तर काय होतं लक्षात ठेवा, y इज इक्वल टू m x मायनस a. मग दिस हे तुम्हाला एक्स्ट्रा एज देणार आहे. सगळ्या मुलांना काय माहिती आहे y इज इक्वल टू mx प्लस c. चांगला अभ्यास करणाऱ्या मुलांना ते पण माहिती असणार आहे. तेच तुकडे फक्त तुमचे स्पर्धक क्रायटेरिया क्वेश्चन डायरेक्ट उत्तर y इज इक्वल टू m x मायनस a, फिर a इज x इंटरसेप्ट. थोडक्यात काय करायचंय बाळांनो आपल्याला x मधून तो वजा करायचा. आता हे कशावरून आलेलं आहे, कशावरून आलेले एक पॉईंट दिलेला आहे आणि स्लोप, एक पॉईंट दिलेला आणि स्लोप. कारण की जर तुम्ही x ऍक्सिस वरचा पॉईंट घेतलाय
एक्स एक्सिस वरचा पॉईंट घेतलाय तर y कोऑर्डिनेट किती येतो 0. त्यामुळे y मायनस y1 y मायनस y1 y1 किती आहे 0. किती आला y इज इक्वल टू m x मायनस x1 x ऍक्सिस वर आहे ना तो, त्याच्यामुळे किती मिळाला तुम्हाला तिथला x कोऑर्डिनेट जो कोण आहे a x मायनस a. बाकीची पोरं सोडवत बसतील, तुम्ही डायरेक्ट हे उत्तर लक्षात ठेवा. लक्षात आले? जर x इंटरसेप्ट दिला असेल तर डायरेक्ट इक्वेशन कसं लिहायचं y इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस a. y इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस a. हे पाठ ठेवा तुम्ही. चल पटकन उत्तर सांगा. इक्वेशन ऑफ द लाईन जिचा स्लोप किती आहे 2/3 आणि काय दिलंय तुम्हाला x इंटरसेप्ट. काय दिलाय x इंटरसेप्ट. तुम्ही याच्यावरून कोऑर्डिनेट वगैरे काढत बसायचं नाही, तुम्ही डायरेक्ट उत्तर काय लिहायचं y इज इक्वल टू 2/3. y इज इक्वल टू 2/3 x मायनस मायनस 5 x मायनस मायनस 5 काय झालं x प्लस 5 दॅट विल बी 3y 2x प्लस 10 3y प्लस 2x प्लस 10. सो काय होणार बा 2x मायनस 3y प्लस 10 इक्वल्स टू 0. 2x मायनस 3y प्लस 10 इक्वल्स टू 0. चुकलंय का? ठीक आहे चल. स्लोप of the line x plus by plus c is equal to 0 is किती मायनस a by b. याच्या प्रूफच्या नादी आपण लागणार नाही आता, फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा. जर आपल्याला एखादी लाईन दिलेली आहे जी लाईन काय आहे x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 तर तिचा स्लोप किती असतो बाळांनो मायनस a by b. मायनस a by b अर्थात x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय y कोऑर्डिनेट. असंच लक्षात ठेवा x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय y कोऑर्डिनेट आणि त्याचा जो भागाकार येणार आहे जो रेशिओ येणार आहे त्याचा काय करायचं निगेटिव्ह. म्हणजे हे 3/4 आलं तर त्याचा निगेटिव्ह मायनस 3/4. समजलेलं आहे? काय सांगितलं मी x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय y कोऑर्डिनेट त्याचा आपल्याला काय करायचं निगेटिव्ह करायचं. क्लिअर क्लिअर. सो x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म दिलेला आहे तर त्याचा स्लोप किती असतो मायनस x कोऑर्डिनेट डिवायडेड बाय y कोऑर्डिनेट. त्याचा प्रूफच्या नादी आपण लागणार नाहीये. चला एक्झाम्पल पटकन उत्तर सांगायचं 2x प्लस 3y प्लस 5. इथं आलेच उत्तर. x कोऑर्डिनेट किती आहे 2 y कोऑर्डिनेट किती आहे 3 त्याचं काय करायचं निगेटिव्ह मायनस 2/3 मायनस 2/3 मायनस सॉरी 3x मायनस 4y प्लस 7. इकडे उत्तराकडे लक्ष देऊ नका. इकडे किती आला 3 इकडे किती मायनस 4 मायनस मायनस प्लस. दोघांपैकी एक जरी मायनस आला की उत्तर प्लस. दोघांपैकी एक जरी मायनस आला तर उत्तर प्लस. दोन्ही मायनस आले तर मायनस. दोन्ही मायनस आले तर मायनस. दोन्ही प्लस आले तरी मायनस. दोघांपैकी एक जरी मायनस आला तरी प्लस. काय सांगायला लागलोय मी दोन्ही प्लस आले तर दोघांचा भागाकार प्लस पण बाहेरच्यामुळं मायनस. दोन्ही मायनस आले तर दोघांच्यामुळे प्लस बाहेरच्यामुळं मायनस. दोघांपैकी एक जरी मायनस आला तर दोघांच्यामुळं मायनस आणि बाहेरच्या मायनस मुळे प्लस. कळतंय का? ठीक आहे. याच्या दोघांपैकी एक मायनस आहे त्यामुळे उत्तर प्लसच असणार आहे. ठीक आहे 3/4 x इंटरसेप्ट मायनस y इंटरसेप्ट. आता हे थिअरम म्हणून लक्षात ठेवू नका याच्यावरची गणित. आता ह्याच्यात नीट लक्ष द्या. प्रश्न कसा तयार होतो ही एक लाईन. प्रश्न हिच्याबद्दल आहे द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू x plus by plus c is equal to 0 and passing through x1 y1 x1 y1. आता तुम्ही काय करणार ते सांगतोय मी. रेग्युलर विद्यार्थी काय करणार याच्यावरून स्लोप काढणार. याच्यावरून स्लोप काढणार. बघा याच्यावरून स्लोप काढला की तो स्लोप नीचे एवढा होणार. बरोबर आहे का? स्लोप पॉइंट फॉर्म मिळणार. काय मिळणार स्लोप पॉइंट फॉर्म मिळणार आणि मग तुम्ही उदाहरण सोडवून उत्तर काढणार. बरोबर. आता मी सांगतोय तसं करायचं हे लक्षात ठेवा. उत्तर कसं येतं बट कळली ना. ही एक लाईन तुम्हाला दिलेली आहे. बघा प्रश्न कसा आहे. घरी गेल्यानंतर हे वाक्य लिहिण्यापेक्षा हे चित्र काढा डायग्राम काढा. त्याच्यामध्ये ही लाईन दिलेली आहे कोण x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हिला पॅरलल असणारी एक लाईन दिलेली आहे. प्रश्न हिच्याबद्दल आहे आणि इट इज पासिंग थ्रू x1 y1
डायरेक्ट ऑप्शन मध्ये काय चेक करायचं बघा, उत्तर काय असतं, हिचं उत्तर, ह्या लाईनचं इक्वेशन. तुम्ही हिचा स्लोप याला वापरा, मग स्लोप पॉइंटने सोडवा, ह्याने सुद्धा उत्तर येणारच आहे. परीक्षेला आपल्याला तेवढा वेळ घालवायचा नाही. डायरेक्ट उत्तर कसं काढायचं, ए म्हणजे कोण, एक्स कोऑर्डिनेट लिहून घ्यायचा, चेक करायचं उत्तर डायरेक्ट एक्स कोऑर्डिनेट. ऑप्शन चेक करताना एक्सचा कोऑर्डिनेट आणि रिक्वायर्ड उत्तराचा कोऑर्डिनेट सेमच असणार आहे. ह्याचे ऑप्शन चेक करत असताना याचा एक्स कोऑर्डिनेट आणि दिलेल्या उत्तराचा एक्स कोऑर्डिनेट कसा असणार आहे, सेम. ठीक आहे, ए आला पुढे. आता काय करायचं, एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स वन. ठीक आहे, एक्स मायनस एक्स वन. सगळ्यात महत्वाचं इथं प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे आणि परपेंडिक्युलरला पण आपण असंच उत्तर काढणार आहे, तिथं चिन्ह बदलतो. इथं काय आलं, प्लस बी. आता काय करायचं, y मायनस वाय, काय करायचं, y मायनस वाय इज इक्वल टू 0. समजलं, किती सोपं जाईल बघा सोडवायला, मी नंतर तुम्हाला दाखवेल. पण ही थोडक्यात शॉर्ट ट्रिक आहे. ठीक आहे, थोडक्यात शॉर्ट ट्रिक आहे. तुम्ही काय करायचंय, काय कळले तुम्हाला सांगा बरं, काय कळलेलं आहे तुम्हाला. एक लाईन दिलेली असणार आहे, तिचा जनरल फॉर्म दिलेला असणार आहे, काय, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 असं आपल्याला जनरल फॉर्म दिलेला असणार आहे. आणि दुसरी एक लाईन दिली असेल, ते एका विशिष्ट पॉइंट मधून जाते, तर दुसऱ्या लाईनचं आपल्याला डायरेक्ट इक्वेशन लिहिता येतं. कसं लिहायचं, पहिल्या लाईन मधला ए, पहिल्या लाईन मधला ए इंटू एक्स मायनस एक्स वन, काय लिहायचं पुढं, एक्स मायनस एक्स. पुढे आता काय करायचंय आपल्याला, बी. पुढे काय करायचंय, वाय मायनस वाय वन, काय, वाय मायनस वाय वन इक्वल्स टू 0. ऍज सिंपल एज दॅट. कळले काय, कळले का. ठीक आहे, आता तुमच्याकडे तर तुम्ही हे वाक्य लिहिण्यापेक्षा तुमच्याकडे लिहिलेलं असं असू द्या, ही लाईन कोण, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ही लाईन याला पॅरलल कुठून चाललेली आहे, x1 y1. तिचं इक्वेशन काय येतं, a x मायनस x1 प्लस b y मायनस y1 इक्वल्स टू 0 असं इक्वेशन तुम्हाला मिळतं. समजलेलं आहे, काही शंका. ठीक आहे, चलो. त्याच्यापेक्षा सोपं, त्याच्यापेक्षा सोपं ऑप्शन वरून डायरेक्ट उत्तर काढता येते का, पहिल्यांदा ट्राय असा द्यायचा, टू एक्स प्लस 5y प्लस 9 इज इक्वल टू 0. -9 -7 काही असू शकतो कॉन्स्टंट टर्म. आणि तुम्हाला सांगितलं तिला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन, तिला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन. ऑप्शन मध्ये एवढंच चेक करायचं, 2x प्लस 5y. इथलं उत्तर वेगळं असेल, काही असू दे, इथलं उत्तर काही असू दे, तुम्हाला काय चेक करायचंय, फक्त या दोघांचे म्हणजे पहिल्या दोन्ही टर्म सेम आहेत का, ते तुमचं उत्तर. कळलं. आणि पेपर तयार करणाऱ्याला सुद्धा माहितीये की तुम्हाला हेच तुम्हाला हे नॉलेज आहे की एवढं चेक करायचं. त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट असंच येणार. काय चेक करायचं, फक्त पहिले दोघं आहे तसे घ्यायचे, पहिले दोघं आहे तसे, एक्स प्लस बी वाय. फरक कुठे असेल, फक्त कॉन्स्टंट. फरक कशात असणार आहे, कॉन्स्टंट. सो दोन पॅरलल लाईनच्या कशामध्ये फरक असेल, फक्त कॉन्स्टंट टर्म मध्ये तुम्हाला फरक दिसेल. द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 काय असतं, एक्स प्लस बी वाय प्लस ए इज इक्वल टू 0. ठीक आहे, चला. आता द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. पण ह्याचं वेगळं वैशिष्ट्य काय, इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. त्यामुळे इथं के येणार नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. आता मी तुमच्या जागेवर असेल तर माझ्या नोट्स कशा असतील बघा. देयर इज अ लाईन, काय, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. नॉन ओरिजिन म्हणजे पासिंग थ्रू नॉट ओरिजिन, म्हणजे ओरिजिन मधून जात नसेल, पण कशी असेल, पॅरलल टू. पॅरलल टू एक्स प्लस बी वाय प्लस इज इक्वल टू 0. ओरिजिन मधून जात नसेल तर उत्तर काय, एक्स प्लस बी वाय प्लस ए इज इक्वल टू 0.
आणि जर ओरिजिन मधून पास होत असेल तर x प्लस बी वाय इज इक्वल टू 0. समजलं? काही शंका आहे का? ठीक. आता परपेंडिक्युलर लाईन. आता काय सगळं सेम, फक्त चेंज कुठं झालंय लक्ष द्या. प्रश्न कशासाठी आहे? ही एक लाईन इज इक्वेशन x प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 आहे. काय x प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आणि ही तिला परपेंडिक्युलर असणारी लाईन, ही तिला परपेंडिक्युलर असणारी लाईन. हिचं इक्वेशन आपल्याला विचारलं. सर दोपट ऑर्डिनरी मेथडने कसं सोडवणार? हिचा स्लोप आपल्याला माहिती आहे. कसा? m इज इक्वल टू मायनस a बाय b. मग हिचा स्लोप काय होणार? b बाय a. काय होणार? b बाय a. आणि ही कुठल्या तरी पॉइंट मधून चालली, कुठल्या? x1 y1. कुठून चाललेली आहे? x1 y1. कळतंय? स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा? स्लोप पॉइंट फॉर्म्युला. आपल्याला याचं इक्वेशन मिळून जाईल. ऑर्डिनरी जिंदगी मेंटल जिंदगी. आता काय करायचंय? मगाचं जे फॉर्म्युला पाठ केलता ना, फक्त a च्या जागा काय घ्यायचा? b. आधी a होता, आता काय घ्यायचा? b. इथे काय? x मायनस x1. मगाशी प्लस होतो, आता काय करायचं? मायनस a y मायनस y1 इक्वल्स टू 0. फरक कळला? a च्या जागेवर b, b च्या जागेवर a. बाकी तेच आहे, x मायनस x1 y मायनस y1. फक्त हे रिव्हर्स करत असताना चिन्ह सुद्धा b चं चिन्ह पॉझिटिव्ह होतं, ते काय करायचंय? निगेटिव्ह करायचं. काय कळलं सांगा? जरा पटपट वाटत असेल पण माझ्या बरोबर विचार करायला लागणार. ही एक लाईन बोला पटापटा. इथे इक्वेशन काय दिले? x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. प्रश्न कोणाबद्दल आहे? तिला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन बद्दल प्रश्न आहे, विच इज पासिंग थ्रू x1 y1. नॉर्मल मेथडने जर उदाहरण सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं? हिच्यावरून हिचा स्लोप झाला की हिच्यावरून हिचा स्लोप काढायचा. हिच्या बरोबर निगेटिव्ह रेसिप्रोकल स्लोप याचा असणार आहे. हिचा स्लोप काय येणार? मायनस a बाय b. म्हणजे हिचा स्लोप याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय? b बाय a. मग तुम्हाला स्लोप माहितीये, तिच्यावरचा एक पॉइंट माहितीये. स्लोप पॉइंट फॉर्म्युल्याने तुम्ही हे सोडू शकता. दुसरी डायरेक्ट रेडीमेड कसं सोडवायचं? डायरेक्ट रेडीमेड फॉर्म्युला काय सांगितलं आम्ही? b इंटू ब्रॅकेट x मायनस x1. b इंटू ब्रॅकेट x मायनस x1. इथं काय करायचं? मायनस a y मायनस y1 इक्वल्स टू 0. समजलेलं आहे? काही शंका नाही. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट परपेंडिक्युलर लाईनचं साधं इक्वेशन सुद्धा सोडवता येईलच तो फॉर्म्युला पुढे. चला, जर x प्लस बी वाय प्लस सी असेल, काय असेल? x प्लस बी वाय प्लस सी. x प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. मग अशा आपण शिकलो पॅरलल लाईन. काय? पॅरलल लाईन काय येतं? x प्लस बी वाय प्लस के इज इक्वल टू 0. हे मग अशी शिकलोय आपण. आणि जर ओरिजिन मधून जात असेल, कुठून? ओरिजिन, तर x प्लस बी वाय इज इक्वल टू 0. आता नवीन काय शिकतोय? परपेंडिक्युलर लाईन. कुठली? परपेंडिक्युलर लाईन. काय होणार बघा परपेंडिक्युलरला? bx प्लस ay, bx प्लस मायनस ay, bx प्लस मायनस ay प्लस वेगळा काहीतरी कॉन्स्टंट इक्वल्स टू 0. bx मायनस ay, bx मायनस ay प्लस k इज इक्वल टू 0. bx मायनस ay प्लस k इज इक्वल टू 0. समजलेला आहे? ठीक आहे. चला, इंटरसेप्ट फॉर्म सोपा. आता x बाय a प्लस y बाय b. थोडक्यात x बाय x इंटरसेप्ट, x बाय x इंटरसेप्ट प्लस y बाय y इंटरसेप्ट. दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 1. दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 1. काही शंका? काही शंका? ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर bx प्लस ay डिवायडेड बाय ab, पलीकडे गेला ab, म्हणजे bx प्लस ay इज इक्वल टू ab. सर काहीच आलं नाही डोळ्यासमोर, यायला पाहिजे. x बाय a प्लस y बाय b इज इक्वल टू 1. करा बरं पुढची स्टेप. पुढे जर सोडवायचं झालं असतं तर काय आलं असतं? bx प्लस ay डिवायडेड बाय ab इज इक्वल टू 1, म्हणजे bx प्लस ay इज इक्वल टू ab. हे सांगत होतो मी तुम्हाला. समजलं?
दोन्हीही इंटरसेप्ट दिलेले असतील तर इक्वेशन कसं काढायचं? x बाय x इंटरसेप्ट, x बाय व्हॉट इज a कोण आहे? x इंटरसेप्ट प्लस y बाय b कोण आहे? y इंटरसेप्ट. सो x बाय a प्लस y बाय b इज इक्वल टू 1. अर्थात x बाय x इंटरसेप्ट प्लस y बाय y इंटरसेप्ट इज इक्वल टू 1. चला हा एक महत्वाचा पॉइंट आहे. द इंटरसेप्ट्स ऑफ द लाईन x प्लस by प्लस इज इक्वल टू 0. डायरेक्ट आपल्याला लाईन दिलेली असेल कोण? x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि असं जर दिलं असेल आपल्याला विचारलं की x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. सो x कोऑर्डिनेट कसा काढायचा आहे बघा. x इंटरसेप्ट सॉरी काय x इंटरसेप्ट मायनस सी बाय कोणाचा इंटरसेप्ट काढताय? x इंटरसेप्ट. मग x चा कोएफिशिएंट कोण? x चा कोएफिशिएंट कोण? a. ज्याचा इंटरसेप्ट काढताय त्याचाच कोएफिशिएंट आणि हे -6 कॉन्स्टंट आहे दोन्ही बाजूला तेच आहे. सो x इंटरसेप्ट मायनस सी बाय. चला y इंटरसेप्टला काय करतात मग आता? मायनस सी बाय बी मायनस सी बाय बी. समजलं? हा काय शंका आहे का? आहे का काय शंका? नाही. x इंटरसेप्ट काढत असताना -6 डिवायडेड बाय कोणाचा इंटरसेप्ट काढताय? x चा. म्हणजे x चाच कोएफिशिएंट घ्यायचा x बाय a. y इंटरसेप्ट काढत असताना -6 कोणाचा इंटरसेप्ट घ्यायचा? कोणाचा इंटरसेप्ट घ्यायचा? y चाच. म्हणजे कोण? b. कळतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं स्लोप -a बाय b. म्हणजे आतापर्यंत जे आपण शिकलो त्याच्यानुसार तुम्हाला आता कंक्लुजन असं काढता येईल x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. काय काय माहिती देत आपल्याला? पहिल्यांदा x इंटरसेप्ट काय देते आता लेटेस्ट ताजं हे x इंटरसेप्ट काय मिळालं आपल्याला? x इंटरसेप्ट -c बाय कळलं? ठीक आहे. दुसरी माहिती काय दिली त्याने आपल्याला? y इंटरसेप्ट -c बाय b -c बाय b. अजून काय दिलं आपल्याला त्याने? स्लोप काय असतो? -a बाय b काय असतो? अजून काय माहिती दिली आपल्याला याने? हिला असणारी पॅरलल लाईन, हिला असणारी पॅरलल लाईन x प्लस by प्लस k इज इक्वल टू 0. हिला असणारी परपेंडिक्युलर लाईन, हिला असणारी परपेंडिक्युलर लाईन काय असते? bx मायनस ay प्लस k इज इक्वल टू 0. अजून काय माहिती दिली? हिला असणारी पॅरलल लाईन passing through given point a x minus x1 plus b y minus y1 equals to 0. perpendicular and passing through given point काय होतं? b x minus x1 minus a y minus y1 equals to 0. हे असं करता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःचा अभ्यास करत असताना. हे इंडिकेट करतं की तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. ठीक आहे. चला फॉर द लाईन 2x प्लस 3y मायनस 6 इज इक्वल टू 0. x इंटरसेप्ट विचारला आपल्याला. x इंटरसेप्ट कसा काढणार तुम्ही? चला x इंटरसेप्ट विचारला कसा काढायचा? x इंटरसेप्ट इज इक्वल टू मनातले मनात निगेटिव्ह c निगेटिव्ह 6 किती झाला? 6 डिवायडेड बाय x चा कोएफिशिएंट किती आहे? 2. किती होणार बाळांनो? किती होणार आहे? चला y इंटरसेप्ट बोला काय होणार सांगा? काय करायचंय? -6 काय झाला? +6 डिवायडेड बाय 3 किती येतोय? 2. समजतंय का? काय शंका? थ्री एक्स मायनस 4y प्लस 6 इज इक्वल टू 0. पटकन उत्तर सांगा तोंडी. 3x minus 4y plus 6 is equal to 0. x इंटरसेप्ट क्या है? -6 by 3 -6 by 3 किती आला? -6. y इंटरसेप्ट किती आहे ना? -6 -6 -4 -6 -4 plus 3 by 2
प्लस 3/2. चला हे महत्वाचं आहे. हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा सगळ्यांनी. एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द लाइन x by a plus y by b is equal to 1. ऑब्वियसली ही एक लाइन आहे, ही एक लाइन आहे. हा x ऍक्सिस आहे, सॉरी हा कोण आहे y ऍक्सिस, आणि ही तुमची एखादी लाइन. नीट लक्ष द्या. हिने इकडे a0 म्हणजे a इंटरसेप्ट तयार केला, इकडे 0b म्हणजे काय इंटरसेप्ट तयार केला b, पण आपोआप इथे एक ट्रायंगल तयार होतो. काय तयार होतो? ट्रायंगल तयार होतो. असं जर असेल तर ह्या ट्रायंगलचा एरिया किती येतो? 1/2 mod of AB. 1/2 सरळ काटकोन त्रिकोण तयार होतो. काय तयार होतो? काटकोन त्रिकोण. काय त्याचा एरिया? 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ टू साइड्स मेकिंग राईट अँगल म्हणजे A आणि B. सो 1/2 mod of AB. 1/2 mod of AB. तुम्ही काय करायचं? या फॉर्म वरून दिलेल्या फॉर्म वरून काय तयार करायचं? A आणि B काढून घ्यायचं आणि 1/2 AB. सर प्रत्येक वेळेस एवढं सोपं उदाहरण येईल का की डायरेक्ट इंटरसेप्ट फॉर्म देतील आणि इंटरसेप्ट फॉर्म वरून सांगतील एरिया काढा? आता काय होईल बघा अशा उदाहरणात. नीट लक्ष द्या. x plus by plus c is equal to 0. असं जर आलं तर याच्यावरून तुम्हाला माहिती आहे x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट कसा काढायचा. फॉर्म्युला काय आहे? 1/2 mod of A म्हणजे कोण? x इंटरसेप्ट. B म्हणजे कोण? अर्थात 1/2 mod of minus c by a into minus c by b अर्थात c square ab. पुढचा फॉर्म्युला पण असाच आहे, c square ab. जर असं दिलं असेल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये तर तुमचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mod of AB. पण A आणि B कोणाचं प्रतिनिधित्व करतात? A म्हणजे x इंटरसेप्ट, B म्हणजे y इंटरसेप्ट. आता दुसरं प्रश्न, जर x x plus by plus c is equal to 0 मध्ये दिला असेल तर तुम्ही त्याला इंटरसेप्ट फॉर्म मध्ये नेण्याच्या फंदात पडू नका. डायरेक्ट फॉर्म्युला काय वापरायचा? 1/2 c square mod of AB. 1/2 c square mod of AB. जर तुम्हाला x plus by plus c is equal to स्वरूपात दिलेला असेल तर ट्रायंगलचा एरिया काय आहे ना? c square mod of AB. तुमच्याकडच्या नोट्स कशा पाहिजेत बघा, लक्ष द्या. हा तुमचा x ऍक्सिस, हा तुमचा y ऍक्सिस, ही तुमची लाइन. ठीक आहे. जर हिचं इक्वेशन असं असेल x by a plus y by b is equal to 1. लक्ष द्या. एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार बाळांनो? 1/2 mod of AB. 1/2 mod of AB. समजलेलं आहे? जर हिचं इक्वेशन देताना कसं दिलं असेल? x plus by plus c is equal to 0. x plus by plus c is equal to 0. एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार तुमचा? c square by 2 mod of AB. समजलं? जर x by a plus y by b is equal to 1 असं दिलं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल इज 1/2 mod of AB. आणि x plus by plus c is equal to 0 असं दिलं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू c square divided by 2 mod of AB. समजलेलं आहे? काही शंका? चलो असा प्रश्न विचारून गेला. एवढा एक घेतो आणि पुढच्या पॉवर पॉइंट कडे जाऊ आपण. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 5 4. पासिंग थ्रू 5 4 पॅरलल टू 2x plus 3y plus 7 is equal to 0. पुढून पास होते 2x plus 3y plus 7 is equal to 0. ह्याला कोण आहे? पॅरलल. याला कोण आहे? पॅरलल. आणि पासिंग थ्रू कोण आहे? 5 4. त्या लाईनचं इक्वेशन काढायचं. तर आपल्याकडे हिंट आहे आता. हा 2 आहे तसा घ्यायचा, हा 2 आहे तसा घ्यायचा. काय करायचं? x minus x1 x minus असंच सोडवायचं सीईटी ला.
रेग्युलर बोर्डला जर सोडवायचं असतं तर तुम्हाला मी असं सोडवायला सांगितलं नसतं. मग तुम्ही काय करायचं, त्याच्यावरून स्लोप काढायचा, मग स्लोप पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आणि सोडवायचं. तुम्ही आता सीईटीला कसं सोडवायचं, 2 इंटू ब्रॅकेट x -5 तुम्हाला सोडवायला खूप क्वेश्चन असणार आहेत, हे फक्त बघून घ्या, डेमो बघून घ्या, तुम्हाला सोडवायला बरीच उदाहरणं देणार आहे. पुढे काय होईल, प्लस कोण येणार आता 3y -4 equals to 0. So 2x minus 10 plus 3y minus 12 equals to 0. 2x plus 3y minus 22 is equal to 0. ही स्टेप आली ना, ऑप्शन बघायला चालू करायचे लगेच. ऑप्शन बघितलं की तुम्हाला सुचतं 2x 3y minus 22. कळलं, कागदा उतरत बसायची गरज नाही. समजलं काय सांगितलं, एकदम सोपं आहे. कसं सोडवलं कळलं ना. पुढला फॉर्म्युला वापरला, दिलेली लाईन तिला पॅरलल असणारी लाईन आणि ती ज्या पॉइंट मधून जाते ती, त्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, a इंटू ब्रॅकेट x मायनस x1 प्लस b y मायनस y1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथं गंमत आहे. Equation of the line parallel to 2x plus 3y plus 7 is obviously पहिले दोन अक्षर सेम आहेत. 2x plus 3y plus k is equal to 0. k आता डायरेक्ट k कसा काढायचा, काय केलं बघा, डायरेक्ट k कसा काढला. x च्या जागेवर काय टाकलाय 5, y च्या जागेवर काय टाकला 4. k चं उत्तर आलं नाही, कळलं सांगतो तुम्हाला. ही मेथड कॉम्पिटिटिव्हला सगळ्यात जास्त उपयोगाची आहे. ठीक आहे, एक मेथड. आता दुसरी मेथड, दुसऱ्या मेथडला काय करणार आहे आपण, ऑप्शन मध्ये चेक करायचं. 2x plus 3y सापडेल तुम्हाला एका ऑप्शन मध्ये, तेच उत्तर. एका ऑप्शन मध्ये सापडलं तर तेच उत्तर, कारण उत्तराच्या सुरुवातीला कोण आहे 2x plus 3y. पण दोन तुमचा हे झाला, काय झाला 2x plus 3y प्लस प्लस 22 11. आता अडचण आहे, हे दोन पर्याय तुम्ही एलिमिनेट केलेत, कारण त्यात 2x plus 3y नाही, 2x plus 3y नाही. हे तर तुम्हाला माहिती, लाईन पॅरलल म्हणजे आपण एक शिकलोय बघा, 2x plus 3y म्हणजे थोडक्यात x plus by plus c is equal to 0. पॅरलल लाईनचं उत्तर किती येतं, x plus by plus k is equal to 0. फरक कशात असतो, k मध्ये. त्यामुळे बाकीचे दोन पर्याय कट केले तुम्ही. कशावरून कट केले, x आणि y चे कोएफिशियंट सारखे नव्हते, ह्या दोन येऊन तुम्ही थांबला. आता दोघांपैकी एकच उत्तर बरोबर असणार. आता काय करायचं आपण बघा, सोपं आहे एकदम. कुठला पॉइंट दिलाय 5 4, कुठला पॉइंट दिलाय 5 4. x च्या जागेवर 5 टाकायचे, y च्या जागेवर काय टाकायचे 4 आणि हा कॉन्स्टंट धरायचा. काय करायचा, कॉन्स्टंट. त्यानंतर 5 2 10, किती आले 10. 3 4 12 प्लस k इज इक्वल टू 0. सो k इज इक्वल टू -22. ऍक्च्युअली तिथं -22 पाहिजे. काय पाहिजे होतं, कसं सोडवलं सांगा बरं. याची जी रिक्वायर्ड पॅरलल लाईन असेल, याची जी रिक्वायर्ड पॅरलल लाईन असेल, त्याचे कोऑर्डिनेट 2x plus 3y हे झालं. आता राहिलं फक्त k ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची, k ची. कशी काढायची k ची व्हॅल्यू, x च्या जागेवर जो दिलेला पॉइंट आहे का नाही त्याचा x कोऑर्डिनेट आणि y च्या जागेवर y कोऑर्डिनेट, आणि इथं कोण आहे तुमचा k. समजलं, k ची व्हॅल्यू काढून, आणि ती पण तोंडी सुटणार. इथं टाकला किती 5 5 2 10, 3 4 12, 10 12 22. पलीकडे गेला -22. ऑप्शन मध्ये चेक करायचं. समजलं, तुमच्या पुरता मध्ये ठेवायचं. ठीक आहे. नॉर्मल फॉर्म किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर फॉर्म. नीट लक्ष द्या आता. परपेंडिक्युलर फॉर्म किंवा त्यालाच आपण काय म्हणतो आहोत, नॉर्मल फॉर्म. इक्वेशन ऑफ अ लाईन विच इज ॲट अ डिस्टन्स p फ्रॉम द ओरिजिन, विच इज ॲट अ डिस्टन्स p फ्रॉम द ओरिजिन, अँड अल्फा अँगल दिलेला आहे. किती आहे, 0 पासून 360, 0 पासून 360 इज कोण येतो अँगल, मेड बाय द परपेंडिक्युलर. मेड बाय द परपेंडिक्युलर. ती जी लाईन दिली का नाही तिथून आपण एक परपेंडिक्युलर काढणार आहे. तीन सॉरी, द इक्वेशन ऑफ लाईन विच इज ॲट अ डिस्टन्स p, विच इज ॲट अ डिस्टन्स p फ्रॉम द
ओरिजिन पासून परपेंडिक्युलर काढणार. कुठून? ओरिजिन पासून. अँड अल्फा तो अँगल 0 ते 360 पैकी काही असू शकतो. इज द अँगल मेड बाय द परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर आपण शब्द काय वापरतो? नॉर्मल. पण हा अँगल कोणाबरोबर मोजायचा आहे? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. काय इक्वेशन मिळतं आपल्याला? एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. पाठ ठेवायचं सगळ्यांनी. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. पी कोण आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लाइन फ्रॉम द ओरिजिन. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लाइन फ्रॉम द ओरिजिन. अल्फा कोण आहे? अँगल मेड बाय द परपेंडिक्युलर विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. बरोबर. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल्स टू पी. डायग्राम काढू आपण इथे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. डायग्राम नाही घेतली का? बरं ठीक आहे, चला. P इज इक्वल टू 1 दिलाय. P इज इक्वल टू किती दिलाय? 1. अल्फा किती दिलेला आहे? 7 पाय बाय 4. 7 पाय बाय 4. ठीक आहे. आपल्याकडे इक्वेशन काय आहे सांगा? एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल्स टू पी. एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इक्वल्स टू पी. ठीक आहे. आधी आपल्याला कॉस अल्फा काढून घ्यावा लागेल. सो कॉस अल्फा किती आहे? 7 पाय बाय 4. 7 पाय बाय 4. हा 7 पाय बाय 4 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल रे बाबांनो? कितव्या क्वाड्रंट मध्ये येईल? 7 पाय बाय 4 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल? 2 पाय मायनस पाय बाय 4 करून बघा बरं. 2 पाय मायनस पाय बाय 4 किती येणार? 4 2 8. 8 मधून 1 गेला पाय. किती राहिला? 7 पाय बाय 4. किती? म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे? चौथ्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे. चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? ऑल सिल्वर टाइप कप. ऑल सिल्वर टाइप कप शिकलो ना आपण. इथे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह. याच्यामध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह. इथे कोण? टॅन पॉझिटिव्ह. इथे कोण? कॉस पॉझिटिव्ह. ऑल सिल्वर टाइप कप. कोण पॉझिटिव्ह आहे? फक्त कॉस. बरोबर. आता इथे फक्त जर कॉस पॉझिटिव्ह आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये? आपण चौथ्या. म्हणजे माघारी फिरायचं आपल्याला. काय करायचंय? माघारी फिरायचे. मग हा फॉर्म्युला काय तयार होणार? हे बघा. हे 7 पाय बाय 4 कसं लिहितात? कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4 अलाइड अँगल. मग इथे जर 2 पाय असेल तर पलीकडे काय ठेवायचं? कॉस तसंच ठेवायचं. कॉस पाय बाय 4. आणि उत्तर कसं पाहिजे? पॉझिटिव्ह. मग कॉस 45 पाय बाय 4 म्हणजे 45. कॉस 45 किती असतो? 1 बाय रूट. किती असतो? इथे येणार 1 बाय रूट. काय येणार? 1 बाय. ठीक आहे. एक्स बाय रूट 2. एक्स बाय रूट 2 प्लस आता पुढे साइन 2 पाय मायनस पाय बाय 4. काय मिळणार? मायनस साइन पाय बाय 4. मायनस साइन पाय बाय 4. या क्वाड्रंट मध्ये येतोय आपण. बरोबर. चौथ्या क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह. त्यामुळे साइन कसं येणार आहे? निगेटिव्ह. मायनस साइन पाय बाय 4. म्हणजे उत्तर किती असणार आहे? वाय मायनस 1 बाय रूट 2. मायनस 1 बाय रूट 2. 1 बाय रूट 2 आणि बाहेरचं मायनस. सो मायनस 1 बाय रूट 2 किती येणार आहे? वाय प्लस मायनस मायनस रूट 2. पी ची व्हॅल्यू किती आहे? 1. प्रश्नामध्ये पी ची व्हॅल्यू किती आहे? 1. ठीक आहे. एक्स बाय रूट 2 मायनस 1 बाय रूट 2. बर काय उत्तर आलं? एक्स बाय रूट 2 मायनस 1 बाय रूट 2 इज इक्वल टू 1. ठीक आहे. आपल्याला सोडवायचं उत्तर. तर काय होणार सांगा अजून? एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय समानछेद किती याचा? रूट 2. पलीकडे गेला किती होणार आहे? रूट 2. समजलं का? सो एक्स मायनस वाय रूट 2. एखाद्या पुढची स्टेप अजून जायची असेल तर एक्स मायनस वाय मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. रिडक्शन ऑफ द इक्वेशन x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 इंटू नॉर्मल फॉर्म. असं जर इक्वेशन दिलं असेल आणि ते आपल्याला कशात न्यायचं असेल? नॉर्मल फॉर्म मध्ये न्यायचं असेल तर कसं न्यायचं? अजून एक थोडंसं सांगतो तुम्हाला मी ऍडिशनल. ठीक आहे. पुढच्या एका पॉइंटला
त्याचा उल्लेख झालेलाच असेल किंवा प्रश्न सांगताना सांगेल, त्याच्यावर जर प्रश्न असेल तर. पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट. पोलार कोऑर्डिनेट मध्ये r आणि थीटा असतो. कोण असतो? r आणि थीटा. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये x आणि y. तर x इज इक्वल टू काय असतो? r cos थीटा. x इज इक्वल टू काय असतो? r cos थीटा. आणि y इज इक्वल टू r sin थीटा. y इज इक्वल टू r sin थीटा. आलं लक्षात? पोलार कोऑर्डिनेट मध्ये कोण कोण येतं? r आणि थीटा. क्रम पण हाच, r आणि थीटा. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये x आणि y. पोलार कोऑर्डिनेट वरून जर कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे असतील तर कसं काढणार मग? x इज इक्वल टू r cos थीटा. x इज इक्वल टू r cos थीटा. आणि y कोऑर्डिनेट काढायचं असेल तर y इज इक्वल टू r sin थीटा. लक्षात राहू द्या. चला हे लक्षात ठेवायचं आता. प्रश्न काय आहे? ax plus by plus c. ax plus by plus c is equal to 0. आणि आपल्याला त्याचा नॉर्मल फॉर्म लिहायचा आहे. काय लिहायचा? नॉर्मल फॉर्म. कसा लिहायचा बघा. a ला कशाने भागायचं? x चा कोएफिशियंट आणि y चा. मी जसं सांगतोय ना तसा विचार करा. असं नका लक्षात ठेवू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ते बिंदू तसं असू द्या, पण हे डोक्यात राहू द्या की गणित सोडवताना काय करायचंय? x च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा आहे, y च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा आहे, त्याची बेरीज करायची आणि त्याचा काय करायचा? स्क्वेअर रूट करायचा आणि त्याने a ला भागायचं. हे ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय? गणित बघितलं की काय सुचलं पाहिजे? x चा कोएफिशियंट स्क्वेअर, y चा कोएफिशियंट स्क्वेअर. हे केलंय आपण वेक्टर चॅप्टर मध्ये. ज्यावेळेस आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे त्यावेळेस आपण असंच केलेलं आहे. x चा कोएफिशियंट कोण आहे? a, त्याचा स्क्वेअर. y चा कोएफिशियंट कोण आहे? b, त्याचा स्क्वेअर. त्याचं काय काढायचंय? स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मधलं चिन्ह तसंच. b च्या खाली पण परत तेच, b च्या खाली पण परत तेच. इज इक्वल टू, आता पलीकडचं डिस्टन्स p काय काढायचंय? p. कसा काढायचा? हा c पलीकडे न्यायचा आहे, विसरू नका. त्याच्यामुळे याचं चिन्ह बदलतंय. डायरेक्ट c घेतलेला नाही, मायनस c डिवायडेड बाय परत तेच. कोण? स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता समजा तुम्हाला प्रश्न दिलाय, तुमचा मेंदू कसा विचार करेल? दिलेलं गणित त्याचा c पलीकडे न्यायचा. फॉर एक्झाम्पल प्रश्न असा आहे 2x plus 3x plus 4 is equal to 0. चला याचा नॉर्मल फॉर्म लिहा. काय करताल तुम्ही? विचार कसा करायचा? हा 4 पलीकडे न्यायचा आहे, हा 4 पलीकडे न्यायचा आहे म्हणजे -4. आता याला भागणाऱ्या संख्या 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. कशाने भागायचंय? √13. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 आणि 9 13. So 2/√13x plus 3y by √13 is equal to -4. समजलं? ही व्हॅल्यू झाली कॉस अल्फाची. ही व्हॅल्यू काय झाली? कॉस अल्फा. ही व्हॅल्यू काय झाली? साइन अल्फा. आणि ही झाली p म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लाइन फ्रॉम द ओरिजिन. The length of the perpendicular, again this is very important. याचा प्रश्न येऊन गेलाय. The length of perpendicular distance from the origin to the line x plus py plus c is equal to 0. The length of the perpendicular distance from the origin. मगाशी पलीकडे मिळालंच होतं आपल्याला. काय मिळालं होतं? -c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. अंतर नेहमी पॉझिटिव्ह असतं. अंतर नेहमी म्हणून मॉड ऑफ c. मॉड ऑफ c हे पॉझिटिव्ह असेल तर स्क्वेअर रूट निघू शकणार आहे त्याचं. सो मॉड ऑफ c डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. पण प्रत्येकच वेळेस सगळं सोडवायला लावणार नाही. तुम्हाला फक्त डिस्टन्स विचारतील. फक्त काय करायचं? c पलीकडे घ्यायचं आणि त्याला भागायचं कशाने? x आणि y च्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरच्या बेरजेचं स्क्वेअर रूट. सो त्यापेक्षा सोपं आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजेच काय केलं आपण? x आणि y च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, त्याची बेरीज, त्याचं स्क्वेअर. मेंदू ट्रेन करून ठेवा. दिसला x, दिसला y, x चा कोएफिशियंट, y चा कोएफिशियंट, स्क्वेअर, बेरीज, स्क्वेअर रूट, खाली भागिले c च्या खाली ऑप्शन मध्ये बघायचं. 10 टेक विभाग नच. म्हणजे कसं होतं बघा. आता सेम प्रश्न 2x plus 3y minus 5 is equal to 0. तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलं. 5 by √13 बघायचे.
सर एवढं पटकन कसं काय सांगितलं? -5 पलीकडे गेला की त्याला 5. आता 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, किती झाला 13. त्याचा स्क्वेअर रूट 13, 5/√13. कागद आणि पेन वापरू नका अशा गोष्टींसाठी. ठीक आहे. कुणी माझ्याकडे भूत बघितल्यासारखं बघतोय का? हाच चाललंय सगळं, काय डोळे मोठे करून मला काहीच लक्षात येत नाही, असं काय होतंय का? ठीक आहे. हा, ट्रान्सफॉर्म द इक्वेशन x plus y plus 1 into नॉर्मल फॉर्म. याचा कोएफिशिएंट 1, याचा कोएफिशिएंट 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, किती आलं 2. सो पहिली स्टेप x/√2 plus y/√2 minus 1/√2. आता डिस्टन्स कसं पाहिजे? पॉझिटिव्ह, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आलं पाहिजे. सो काय होणार? -x/√2 minus y/√2 is equal to 1/√2. हे झालं -1/√2 minus 1/√2. ठीक आहे. मग ही मायनस वाली व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची असते? कॉस. आणि y ची ही व्हॅल्यू कोणाची असते? साइन. कॉस कसा आहे याच्यावरून आपल्याला कळलं. कॉस अल्फा किती आहे? -1/√2. ठीक आहे. साइन अल्फा काय कळलं बाळांनो आपल्याला? -1/√2. साइन अल्फा -1/√2. कॉस -1/√2. साइन आणि कॉस दोघं पण निगेटिव्ह. साइन आणि कॉस दोघं पण निगेटिव्ह. कुठल्या क्वाड्रंट मध्ये घडतंय? तिसऱ्या. म्हणजे आपल्या येणार उत्तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे? तिसऱ्या. किती? 1/√2. 1/√2. कुठल्या क्वाड्रंट मध्ये जायचं आपल्याला? तिसऱ्या. इथे अँगल किती आहे? पाय. किती मिळवावं लागेल त्याच्यात? 1/√2. ही कॉस ची व्हॅल्यू कोणाला येते? π/4. कशाला येते? सो पाय प्लस π/4 इथे यायचं आपल्याला. पाय प्लस π/4 किती झालं? 5π/4. सो फायनल आन्सर आता काय आलं? cos 5π/4 cos 5π/4 मल्टिप्लाइड बाय x. इकडे sin 5π/4 sin 5π/4 y is equal to 1/√2. समजलेलं आहे? समजलेलं आहे का? ठीक. चला पुढचं फाइंड द परपेंडिकुलर डिस्टन्स. फाइंड द perpendicular distance. Find perpendicular distance from the origin to the line x minus 3y minus 4 is equal to 0. So minus 4 इकडे आला, काय झाला? प्लस. बरोबर. परपेंडिकुलर डिस्टन्स काढायचे. खाली काय करायचं? स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे म्हणत नाही म्हणत. तर माझं मन तुम्हाला कळावं म्हणून कळवलेलं आहे. इथं व्हॅल्यू किती आहे? 1. इथं किती आहे? -3. 1 चा कोऑर्डिनेट 1. बरोबर. त्याचा स्क्वेअर 1. y चा कोऑर्डिनेट -3. -3 चा स्क्वेअर 9. 1 चा कोऑर्डिनेट नाही, x चा कोऑर्डिनेट किती? 1. y चा कोऑर्डिनेट -3. 1 चा स्क्वेअर 1. -3 चा स्क्वेअर 9. 1 + 9 10. सो 4/10. 4/√10. 4/√10. हे काय येणार आहे? डिस्टन्स. परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. 4/√10 is the perpendicular distance from the origin. चलो. Perpendicular distance. Length of the perpendicular. Length of the perpendicular. पाठ ठेवायचं आहे. हा जो पॉइंट आहे याच्यावर डायरेक्टली MSTCET ने क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे हा बिट खूप महत्त्वाचा आहे. द परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट P ज्याचे कोऑर्डिनेट काय दिले? x1 y1. हे महत्त्वाचं नोट डाऊन करा. या प्रश्नामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले असतात. द परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट. ओरिजिन नाही येतो. मग अशापर्यंत कोण होता? ओरिजिन. हा कोण आहे? फ्रॉम अ पॉइंट. ज्याचे कोऑर्डिनेट कोण आहे? x1 y1 टू द लाईन x plus by plus c is equal to 0. फरक समजून घ्या. आत्ताचा पॉइंट आणि आतापर्यंत जे आपण शिकत होतो त्यातला पॉइंट. आतापर्यंत आपण जे शिकत होतो त्यात परपेंडिकुलर कुठून आता? ओरिजिन. आता एक पॉइंट दिलेला आहे. आता काय दिलाय? पॉइंट. तो मी का नोट डाऊन करायला सांगितलं? कारण उत्तर लिहित असताना तोच आपल्यासाठी महत्वाचा आहे. काय करायचंय बघा. लाईनचं इक्वेशन काय आहे? x plus by plus c is equal to 0. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. लाईनचं इक्वेशन काय आहे? x plus by plus c is equal to 0. परपेंडिकुलर कुठून काढलेला आहे? x1 y1 कुठून काढलेला आहे? x1 y1. आता उत्तर कसं लिहायचं बघा. मॉड ऑफ a
एक्सच्या जागेवर ठेवायचा x1, एक्सच्या जागेवर काय ठेवायचा x1, म्हणजे लाईन ज्या पॉइंट मधून जाते त्याचा x कोऑर्डिनेट एक्सच्या जागेवर ठेवायचा, x कोऑर्डिनेट एक्सच्या जागेवर ठेवायचा. के काढला होता ना आपण, के सेम ती मेथड. a x1 प्लस b y च्या जागेवर y कोऑर्डिनेट, y च्या जागेवर y कोऑर्डिनेट काय आलं y1 प्लस c मॉड पूर्ण डिवायडेड बाय तेच स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सर तुम्ही असं का म्हणलं होतं, तेच आधी लक्ष होतं ना तुमचं, तर तुमच्या लक्षात येत काय आलं स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. समजलंय? काय कळलंय सांगा. प्रश्न कळलाय काय. समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, तिचं कोऑर्डिनेट तिचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला बाहेर एक पॉइंट दिलेला आहे p, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1. बोला आपल्याला हे जे आहे हे अंतर काढायचे. समजा pm काय काढायचं, pm किती येणार, pm इज इक्वल टू कसं सोडवणार तुम्ही, हा x1 x च्या जागेवर टाकायचा, हा y च्या जागेवर टाकायचा, काय होईल मॉड ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. समजलेला आहे? शंका नाही. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पुढचा काय पॉइंट आहे, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. दोन लाईन ज्या पॅरलल आहेत, पॅरलल आहेत म्हणल्यानंतर ही गोष्ट सारखी असणार, हा कॉमन सेन्स आहे. आतापर्यंत जर व्यवस्थित शिकला असता, ह्या दोन लाईन दिलेत x प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0, x प्लस by प्लस c2. जर दोन लाईन पॅरलल असतील तर हा भाग सारखाच असतो, x प्लस by. याची कॉन्स्टंट टर्म कोण आहे c1, याची कॉन्स्टंट टर्म कोण आहे c2. ह्या जर दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स काढायचा असेल तर आपण बरोबर फरकावर कॉन्सन्ट्रेट केले. म्हणजे कुठे कॉन्स्टंट केले, कॉन्स्टंट टर्म, त्यांचाच फरक घ्यायचा आहे, मॉड्युलस c1 मायनस c2. आणि परत तेच स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. दोन लाईन, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन, ax प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0. हे याचं इक्वेशन. दुसरीचं इक्वेशन काय आहे, ax प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0. काय शंका आहेत पर्यंत? ह्या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. आपल्याला विचारलंय त्यांच्यातलं डिस्टन्स. कसं सोडवायचं, मॉड ऑफ c1 मायनस c2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. समजलेलं आहे? चला प्रश्न एक सोपा. काय प्रश्न आहे बघा, फाइंड परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम 3, 4. फाइंड परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम 3, 4 x1 y1 टू द लाईन 3x minus 4y plus 10 is equal to 0. कसं काढायचं ठरलं डिस्टन्स आपलं, मॉड घ्यायचं आणि काय करायचं, x च्या जागेवर x1, y च्या जागेवर y1. कळतंय ना, कळतंय का? आपल्याला बाहेरून एक पॉइंट दिलेला आहे, लाईन दिलेली आहे, तोंडी सोडवा, कागद पेन वापरायची गरज नाही. इथं काय टाकलं आपण, 3 त्रिक 9. किती आले, 3 त्रिक 9. इथं 4 टाकला, 4 चोक 16, 9 वजा 16, 9 वजा 16 किती आलं, वजा 7 मायनस 7 प्लस 10 किती आलं, 3 किती आलं, 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 3 चा वर्ग 9 वजा 4 चा वर्ग 16, 3 4 पायथागोरसचा त्रिकुटे, पायथागोरसचा बरोबर आहे का, 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 किती झालं 25, त्याचा वर्ग किती 5. युअर आन्सर इज 3/5. समजले काय, कळलंय का? अतिशय सोपं आहे. तुम्हाला काय करायचं, x च्या जागेवर x कोऑर्डिनेट, y च्या जागेवर y कोऑर्डिनेट. 3 इथे टाकला, 3 त्रिक 9, y च्या जागेवर 4 टाकला, वजा 16 आणि अधिक 10. हे सोडवलं तर किती येत आहे 3 आणि खाली x चा कोएफिशियंट 3, y चा कोएफिशियंट -4. मग 3 चा वर्ग 9 वजा 4 चा वर्ग 16, 9 16 25 त्याचा वर्गमूळ 5.
3/5 हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. चला काय विचारले? डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर असतं. डिस्टन्स नेहमी कसं असतं? परपेंडिक्युलर बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मॉड ऑफ C1 - C2 तोंडी सोडवायचं. -4 - 9 -4 -4 -9 म्हणजे -4 + 9 9 - 4 किती आलं? 5. मॉड किती आला? 5. आणि खाली भागिले 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, वर्गमुळात 34, 5/√34. 5/√34. आता ज्यांनी भूत बघितलं C1 - C2 मॉड डिवायडेड बाय √a² + b². काय ठरले आपलं? C1 - C2. So this is C1, this is C2. -4 - 9 -4 + 9 किती आलं? 5. So इथं किती येणार आहे? 5. √a² + b². a किती आहे? 5. b किती आहे? -3. 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9 किती आलं? 34. 5/√34. 5/√34 is your answer. Parallel lines 3x 5x - 3y - 4. इकडे किती आहे? 10x - 6y - 9. काय चुकलं आपलं? गडबड कशात झाली? परीक्षेला हे चूक होणार आहे आपली. आता याच्यापासून हे तयार करण्यापेक्षा याच्यापासून हे म्हणजे ह्याच्यापासून हे तयार करण्यापेक्षा हे तयार करावं लागेल. दोघांचा कोएफिशियंट सेम करायचा बाकी राहिलेलं होतं आपलं. चूक काय झाली? दोघांचे कोएफिशियंट सेम नव्हते. इकडे काय यायला पाहिजे? 10x. काय अवघड नाही. -6y - 8 = 0. तेवढीच चूक झालेली आहे आपली. सो इथं काय होणार? -8 - 9 -8 - -9 वर किती उरला? 1. वर किती उरला? 1. हे वर्गमुळात बघा आता 10 चा वर्ग 100, 6 चा वर्ग 36, 100 36 136 किती झालं? 136. 136 आपण फोडतोय फक्त 4 × 34. 4 चा वर्ग म्हणून किती येते? 2. सो इथे एक चूक झालेली जी आपल्याला पेपरला करायची नाही. काय झालं पाहिजे? 2 पॅरलल लाईनचे कोएफिशियंट कसे आले पाहिजे? सेम नसतील तर आपण सेम करून घ्यायचे आहेत. ही चूक फक्त परीक्षेला होऊन द्यायची नाही. गडबड झाली अति काही संकटात नाही. त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे काही पॉईंट बघून घ्या. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 नॉन पॅरलल लाईन्स. आता हे डायरेक्ट सीईटी साठीचे उत्तर आहे तुमच्यासाठी. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 नॉन पॅरलल लाईन्स. हा बीट तुमच्या वहीत लिहिलेला असला. अवघड नाही, मी सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. 12-21 12-21 असं येते. पहिली लाईन a1x + b1y + c1 = 0. तुम्ही काय केलं असतं ते सांगतो तुम्हाला मी. 2 लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा म्हणजे लिनियर इक्वेशन सोडवायचं. काय करायचं? लिनियर इक्वेशन सोडवायचं. मग तुम्ही आता 10वीला ते गणित 3-3 मार्काला आणि 4-4 मार्काला सोडवलेले गणित असतील. एक तर डिटर्मिनंट मेथड वापरायची. y = dy/d, x = dx/d. नाहीतर कोएफिशियंट समान करायची मेथड, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड. असं करत बसायची गरज नाही. 2 लाईन ज्यांचे इक्वेशन तुम्हाला असे दिलेले आहेत. पहिली लाईन आहे a1x + b1y + c1 = 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय आहे? a2x + b2y + c2 = 0. आणि आपल्याला त्यांचे कोऑर्डिनेट घ्यायचे. कोणाचे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय घ्यायचं बघा? काय घेतलंय बघा? BC बघा, नीट लक्ष द्या. BC खाली AB. फक्त काय लक्षात ठेवायचे? 12-21 12-21 हा फॉर्म्युला लिहायचा आधी. ठीक आहे. आता दुसरं क्रमाने ABC सरळ करायचं. AB घेतली, BC घेतला. आता कोण राहिला घ्यायचा? CH घ्यायचा. काय घ्यायचा? CH. तरच 12-21 लागू होईल. CA 12-21 वर पण वजाबाकी खाली पण वजाबाकी. सर आम्हाला काहीच कळलेलं नाही. कळणार हे कोण आहे? AB BC 12-21 12-21. ठीक आहे. पहिला झाला.
हा कोण मिळाला तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट. आता वाय कोऑर्डिनेट सी ए हे सेमच आहे. ए बी 12 21 मायनस समजले का? हे फॉर्म्युला पाठ होईपर्यंत पहिल्याला याचा जोडीदार मी डायरेक्ट गुणाकार कसा करायचा बघा. याचा याच्या बरोबर, नंतर 12 21 दुसऱ्याचा पहिल्या बरोबर. म्हणजे सर आम्हाला फॉर्म्युला लिहावाच लागणार आहे. बरं ठीक आहे, फॉर्म्युला लिहायचा, पण सराव झाला तर सरावानंतर लक्षात ठेवा याचा एक्स कोऑर्डिनेट याच्या वाय बरोबर गुणायचं. सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. कळत नाही कळत तर काय फायदा आहे. b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. हे फॉर्म्युला लक्ष द्या ना. आपण जे बलिदान दिलेले आहे त्याचा वापर करून शिकवतो ना तुम्हाला कसं करायचं. आता लक्ष द्या, आता कळत तुम्हाला. तिरकस गुणाकार a1 a2 कोण a1 झाला का 12 a2 b1 12 21 म्हणजे छेदस्थानी काय करायचं आपल्याला कळलं. याचा आणि याचा गुणाकार कोणाचा याचा याच्यावर. प्रश्न लिहिला असं एका खाली एक लिहा. बरोबर, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, त्याची वजाबाकी करायची. थोडक्यात डिटर्मिनंट सोडवतोय. कळतंय का? ह्या दोघांच्या याची वजाबाकी इथपर्यंत कळलं. हे आलं इथं, हेच इथं. आता पुढचं b1 c1 कुठला एक कोऑर्डिनेट काढताय. सोपे रे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणतात. एनसीईआरटीच्या पुस्तकात आहे. आला बघा तो एनसीईआरटी वाला हो म्हणला. आता एक्स कोऑर्डिनेट काढायचं. काय काढायचं? एक्स वाला सोडून द्यायचा. कोण घ्यायचा? हे बघा, एक्स वाला सोडून द्या. b1 c2 12 21 b1 c2 b2 c1. कळलं का? आता b1 c2 b2 c1. आता आपल्याला काय काढायचं आहे? y दाबून धरा. फक्त तिरकस गुणाकार करताना c1 a2 c2 समजलं का? किंवा c2 a. गुणाकार कोणत्याही क्रमाने केला तरी चालतं. नसलच कळलं. नाही मांडू नको. मांडायचं नाही म्हणून तर एवढं कष्ट करतोय. काय सांगितलं? a1 x असं नाही जमायचं. a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. पहिल्या लाईनचं इक्वेशन. दुसऱ्याचं काय? a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. आपल्याला त्याचा x कोऑर्डिनेट काढायचा आहे. मला माहिती आहे तुम्ही कसं करणार परीक्षेला. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि आपल्याला जी सोपी मेथड वापरणार ती आपण NRT वापरणार. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, आता ते तुम्ही तिथं निर्णय घ्या बरं का पेपरला. तुम्हाला वाटलं तेच सोपं जाते तर तसंच सोडवा. एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, डिटर्मिनंटची मेथड. त्यापेक्षा असं करा. काय करायचं सांगा आता मला. a1 a2 a2 b1 आलं लक्षात. आता वर कुठल्या कोऑर्डिनेट साठी सोडवताय? एक्स. हे दाबून धरा. काय होणार? b1 c2. हा गुणाकार कोणत्याही क्रमाने सोडवला तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा या दोघांचा गुणाकार करायचा. त्या दोघांचा गुणाकार करायचा. a1 b2 c1 त्यांची वजाबाकी. कळलं आता? आता याच्या छेदस्थानी परत हेच इथं जे काढले ते a1 b2 a2 b1 कोणासाठी सोडवताय? आता y साठी सोडवताय. y सोडून द्या. त्या दोघांचा गुणाकार कोण? c2 a1 आधी कोण? c1 a2. हे महत्वाचं आहे. c1 a2 आणि मग पुढं c2 a1. समजलंय का? करा प्रयत्न. असं सोडवायचं आपल्याला. नसं लिहून घेतलंय काय? नाही. a1 b1 a2 b1 12 21 12 1. पाठांतरावाल्यांनी हे करायचं. नसेल सोडवताना कसं सोडवायचं ते मी सांगितलंय. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे इक्वेशन सोडवण्याची. ती वापरून हे कोऑर्डिनेट आलेले आहे. कॉन्करंट लाईन. पुढचा पॉईंट काय आहे? कॉन्करंट लाईन. एकाच पॉईंट मधून जेवढ्या लाईन जातील त्यांना काय म्हणायचं? कॉन्करंट लाईन. आणि ह्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणायचं याला? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि हे लीड करतं आपल्याला कुठे?
पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पहिल्या लाईनचं इक्वेशन आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला कशाचं इक्वेशन मिळतं? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे पहिल्या लाईनचं इक्वेशन समजा असं असेल u1 इज इक्वल टू 0 आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय असेल समजा u2 इज इक्वल टू 0. पहिल्या लाईनचं इक्वेशन u1 इज इक्वल टू 0, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन u2 इज इक्वल टू 0. मग दोघांचा प्रोडक्ट u1 e2 इज इक्वल टू 0. म्हणजे सरळ साधं समजेल अशा भाषेत सांगतो. पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 0, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 0. आणि आपल्याला विचारलं सांगा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. मग आता काय होणार? हे झालं तुमचं u1 इज इक्वल टू 0, हे काय झालं तुमचं u2 इज इक्वल टू 0. मग आपल्याला त्या दोन लाईनचं एकत्र कंबाईन इक्वेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला जॉईंट इक्वेशन और कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ते काढलं जातं u1 u2 इज इक्वल टू 0. कसं काढलं जातं? u1 u2 इज इक्वल टू 0. म्हणजे याची x मायनस y, u2 कोण आहे? x प्लस y इक्वल्स टू 0. a प्लस b a मायनस b, a प्लस b a मायनस b चा फॉर्म्युला x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज द कंबाईन इक्वेशन और इज द जॉईंट इक्वेशन. ठीक आहे. ही जी काही उदाहरणं आहेत ही आपण सोडवण्यापेक्षा प्रत्यक्ष परीक्षेला आलेले इक्वेशन आपण जर सोडवले तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरेल. तर पुढचं लेक्चर आपण याच्याशी संबंधित घेणार आहोत. का घ्यायचं लगेच? ब्रेक घ्यायचा. ठीक आहे. मग ब्रेक घेतल्यानंतर आपण काय करूया? स्ट्रेट लाईनचे जे PYQs आपले बाकी आहेत त्याची चर्चा आपण पुढच्या पॉइंटला करणार आहोत. ठीक आहे. स्ट्रेट लाईनची सगळी थिअरी जी मी आता घेतलेली आहे समजलेली आहे का? समजलेली आहे. एक लक्षात घ्या 11वीचा सिलेबस हा 2018 सालापासून ऍड झालेला आहे. त्याच्या आधी फक्त काय होतं? 12वीचे क्वेश्चन होते. त्यामुळे तुम्ही किती सर्च मारलं तरी स्ट्रेट लाईनचे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला 2018च्या आधी सापडणार नाही. 2018 नंतर तुम्हाला स्ट्रेट लाईनचे क्वेश्चन MST CETच्या PYQच्या पुस्तकामध्ये सापडतील. तर ज्यावेळेस तुम्ही PYQ सोडवायला लागताल त्यावेळेस तुमच्या एक लक्षात यावं की ऍटलिस्ट 3, 4, 5 क्वेश्चन मी आता पाहिलं आणि शिफ्ट वाईज पेपर व्हायला लागलेत ना, त्याच्यामुळं एका पेपरला 2 तरी क्वेश्चन्स येतील. एका पेपरला किती? 2. मग तुम्हाला क्वेश्चन जास्त सापडतील 7, 8, 9. ते एकाच पेपरला विचारलेले नाही, ते वेगवेगळ्या पेपरला विचारले. बरं त्यात चुकून एखादा क्वेश्चन अवघड सापडेल. मग तेवढ्या एका अवघड क्वेश्चनच्या साठी बाकीचं सगळं करत बसू नका. तो एखादा क्वेश्चन असेल. तुम्हाला 150 मार्क पाडून 100% पुढे जायचं असेल तर तुम्हाला 35 क्वेश्चन सायन्स मॅथचे जमले पाहिजे. किती? 35. सो 15 क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत की ज्याची उत्तरं नाही आपल्याला पेपरच्या वेळेस जमली तर एवढा मोठा फरक पडणार नाहीये. लक्षात येते? त्याच्यामुळे प्रत्येकच अवघड क्वेश्चनच्या पाठीमागे लागायचं असं काही करू नका. तुम्हाला 17-18 क्वेश्चन मध्ये 2-3 क्वेश्चन अवघड सापडतील. म्हणजे ते कुठल्याला विचारलेले असणार आहेत. अवघड शिफ्ट जी असेल ना क्वेश्चनची त्याला विचारायला त्या धाड्यातून एक क्वेश्चन अवघड आला असेल त्या धाड्याचा. लक्षात येते? त्या 7-8 क्वेश्चन मध्ये तुम्हाला एखादा दुसराच क्वेश्चन अवघड सापडेल. सरसकट सगळे क्वेश्चन अवघड सापडणार नाही. थोडंसं ते पण लक्षात ठेवा. आणि कुणी किती काही म्हणू दे की आमच्या पुस्तकातूनच एवढे क्वेश्चन येतील, तेवढ्या पुस्तकातून एवढे क्वेश्चन येतील, PYQ सोडवा ते येतातच. म्हणजे हे कसं असतं तुमच्या वयातल्या पोरांना एवढं कळत नसतं म्हणून ज्याला कळतं त्यांनी तुम्हाला उल्लू बनवण्याचा प्रकार आहे. PYQचं अनालिसिस का महत्वाचं असतं? तुम्ही जर जुने क्वेश्चन बघितले की तुम्हाला अंदाज येतो की कसा क्वेश्चन येतो. कोणी जर असं म्हणत असेल मी बघा हा क्वेश्चन सोडवून दाखवला तर तुम्हाला तसाच क्वेश्चन आला. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रवृत्ती आहे हाय तेच क्वेश्चन रिपीट करणे किंवा त्याच्या आसपास त्याच्यात थोडासा बदल करून क्वेश्चन विचारणे. त्याला म्हणतात अनालिसिस. त्यामुळे मी सांगितलं म्हणूनच तो क्वेश्चन आला असलं काही नसतं. तुम्ही कुठल्याही चांगल्या पब्लिकेशनचं पुस्तक घेऊन त्याच्यातले जर PYQ सोडवले तर तुम्हाला ते कामाला येणारच आहे. आलं लक्षात? काही शंका? आणि सगळ्यात महत्वाचं टेक्स्ट बुक त्यातून बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्याच पाहिजे. ठीक आहे, थांबूया.